नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं प्रमाण IAS मध्ये। सर्वप्रथम मागच्या व्हिडिओला जो काही तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे, जो आपण सिलेबस समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाचा पेपर 1 चा सिलेबस आपण डिकोड केला होता किंवा डिस्कस केला होता, तर त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल धन्यवाद। बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला फोन कॉल आलेत आणि ते म्हणलेत की सर, ह्या पद्धतीने खूप दिवसांनंतर असा व्हिडिओ बघायला मिळाला आणि समाजशास्त्र या विषयाची ओळख ज्या पद्धतीने तुम्ही करून देताय, तर त्याच्यातून विषय समजतोय। म्हणजे याच्यात कौतुक माझं नाहीये, जो माझा उद्देश आहे की तुम्हाला विषय समजतोय किंवा विषयात आवड तरी निर्माण होते, कारण ही पहिली पायरी आहे। म्हणजे हे प्राथमिक टप्पे आहेत की ज्याच्यात सिलेबस समजून घेतला पाहिजे आणि जर तो सिलेबस आवडला तर आपण तो विषय घेऊ शकतो। कारण मी जसं नेहमी म्हणत असतो की खेळ हा 500 मार्कांचा आहे, ओके, आणि हे 500 मार्क तुम्हाला मुख्य परीक्षा पास होईल किंवा नाही ते ठरवणारे आहेत, बरोबर। मग ते UPSC असेल किंवा तुम्ही आता राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह असेल। आणि त्याच सिरीजला आपण कंटिन्यू करून आजचा पुढचा व्हिडिओ आहे सिलेबस डिस्कशन पेपर 2 जो आहे समाजशास्त्र या विषयातला, त्याचा सिलेबस आपण डिकोड करूयात। तो डायरेक्टली सिलेबसला किंवा जे युनिट आहेत पेपर 2 मधले त्यांना हात घालण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक दोन गोष्टी पहिल्यांदा सांगायच्या। पहिली गोष्ट इथे अशी आहे की जर आपण पेपर 2 चा विचार केला डिटेल तर असं लक्षात येतंय समाजशास्त्र विषयातला की जो पेपर 1 आहे त्याच्यातले बरेचसे मुद्दे हे पेपर 2 मध्ये रिपीट होताना दिसत आहेत, ओके। डायरेक्टली जसे तसे रिपीट होत आहेत, फरक एवढाच आहे। मूळ गाभा पेपर 2 चा काय आहे तर पेपर 2 हा आपला भारतीय समाजाबद्दल डिस्कशन करणारा आहे, बरोबर। आणि भारतीय समाजामध्ये ज्या काही गोष्टी ज्या काही घटना घडतात त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे। पण त्याचबरोबर जे काही पेपर 1 मध्ये चर्चा केलेली आहे, म्हणजे उदाहरणार्थ राजकारण आणि समाज, बरोबर, हा टॉपिक आपण बघितला। धर्म आणि समाज हा आपण टॉपिक बघितला। सामाजिक चळवळी, ओके, आधुनिक काळातील सामाजिक चळवळी हा टॉपिक आपण बघितला। त्याच्यानंतर आपण बदल हा एक टॉपिक बघितला, सामाजिक बदल जे घडत चाललेत आणि सामाजिक बदलाची तथ्ये हा एक टॉपिक बघितला पेपर 1 मध्ये। जर तो व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तो कृपया बघा। तर हे जे आपण टॉपिक बघितलेत हे 3 ते 4 टॉपिक जसेच्या तसे आपल्याला पेपर 2 मध्ये अप्लाय करायचे आहेत, बरोबर, येते लक्षात। आणि म्हणून मग पहिला मुद्दा तोच आपण डिस्कस करूयात की असे कोणते टॉपिक आहेत की जे ओव्हरलॅपिंग आहेत पेपर 1 आणि पेपर 2 चे, ओके। बघा, ओव्हरलॅपिंग टॉपिक बघूयात। तर पहिले इथे पेपर 1 चं पण मी तुम्हाला दिलंय, पॅरलली इथे पेपर 2 चं दिलेलं आहे। तर पेपर 1 जर बघितला तर त्याच्यातलं युनिट नंबर 7 आहे आपलं राजकारण आणि समाज, ओके। तर तो युनिट नंबर 7 हा पेपर 1 चा भाग। आता इथे पेपर 2 बघा। पेपर 2 मध्ये तसं बघितलं तर 3 भाग करतो आपण पेपर 2 चे, सेक्शन A, सेक्शन B, सेक्शन C। ते पुढे सांगेन, पण त्याच्यातला जो सेक्शन C आहे त्या सेक्शन C मधला आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी हा एक टॉपिक इथे दिसतोय तुम्हाला। आता मग हा कुठे असेल तर इथे दिसत असेल राजकारण आणि समाजामध्ये ही सामाजिक चळवळ हा एक टॉपिक दिसतोय, बरोबर। तर ह्या सामाजिक चळवळींमध्ये आपण जे काही डिस्कशन इथे करतो पेपर 1 मध्ये, त्याच्यानंतर लगेचच आपली शिकवण्याची पद्धत पण तशीच आहे मित्रांनो। कारण जेव्हा तुम्ही पेपर लिहत असतात समाजशास्त्र या वैकल्पिक विषयाचा, पेपर लिहिताना पेपर 1 चा प्रश्न आहे का पेपर 2 चा प्रश्न आहे हे कमी मॅटर करतं। पेपर 1 चाही प्रश्न असला आणि सामाजिक चळवळींवर जर काही प्रश्न आहे तर त्या सामाजिक चळवळीला आपण लिंक करतो भारतातल्या सामाजिक चळवळींबद्दल, बरोबर, आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी। म्हणजे ही जर लिंकेजेस तुम्हाला समजली नाही, जे मी नेहमी सांगतो की 220-230 समाजशास्त्रात मिळवणे हे अतिशय सोपं आहे। बेसिक काहीतरी वाचून जा, मोहित सरांनी ज्या नोट दिल्या त्या रट्टा करून घ्या, वाचून घ्या आणि ते लिहून या, 220-230 मिळतीलच। पण त्याच्या पुढची जी खेळी आहे किंवा 300+ जाणारी जी खेळी म्हणतो आपण, ती खेळण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी कराव्या लागतील। याला आपण असं म्हणू शकतो मायक्रो लिंकेजेस, ओके। तो ही मायक्रो लिंकेजेस समजल्या पाहिजे आपल्याला। तर त्याच्यातला हा पहिला पॉईंट की सामाजिक चळवळी, त्यानंतर आपण लगेच डिस्कस केलं पाहिजे आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी। समजलंय हे? तो हे बघा, ही एक मोठी लिंकेज इथे आपल्याला सापडते। याच्यानंतर पेपर 1 मध्ये युनिट नंबर 8 जसं मी सांगितलं, धर्म आणि समाज हा एक टॉपिक आहे किंवा हे एक युनिट आहे पेपर 1 मधलं। तर त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं तर पेपर 2 मध्ये सेक्शन B किंवा भाग ब त्याच्यातलं युनिट 6 जर बघितलं तर बघा, परत डायरेक्टली रिपीटेड आहेत धर्म आणि समाज। फक्त बदल काय दिसतोय की धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत आहे, धर्माचे प्रकार आहेत आणि आधुनिक समाजातील धर्म कोणते ते दिलेलं आहे। इथे जर बघितलं तर भारतातील धार्मिक समुदाय म्हणलेलं आहे आणि धार्मिक अल्पसंख्याक समुदायाच्या समस्या। म्हणजे थोडक्यात मग आता जर तुम्हाला भारतातील धार्मिक समुदाय याच्याबद्दल चर्चा करायची आहे तर अर्थातच ते समजून घेताना तुम्हाला धर्माचे समाजशास्त्रीय सिद्धांत माहिती असले पाहिजे। ते नसेल माहिती तर किंबहुना धर्माचे प्रकार तरी माहिती पाहिजे ना। आणि त्या प्रकारांपैकी तुम्हाला भारतात कोणत्या प्रकारचे धर्माचे प्रकार पाळले जातात
ते माहिती असेल तर मग भारतातील धार्मिक समुदाय समजतील, बरोबर. जसं मी मागे तुम्हाला उदाहरण दिलं होतं, आठवत असेल, पंथ आणि संप्रदाय याच्याबद्दल चर्चा केली होती मागच्या आपल्या व्हिडिओमध्ये, युट्यूब व्हिडिओमध्ये, डिकोडेड पेपर 1च्या सिलेबसमध्ये. तर इथे उदाहरणं जी मी दिली होती ती उदाहरणं भारतातली दिली होती मी तुम्हाला, बरोबर, राईट. स्वाध्याय समूहातले जो स्वाध्याय समूह आहे त्याचं मी एक उदाहरण दिलं होतं. तर मग तेव्हा लिंकेजेस कुठे होते, तर पेपर 1ची लिंकेजेस आहे, तो हे समजलं पाहिजे. म्हणजे बघा, जसंच्या तसं परत रिपिटेशन होतंय, रादर मी असं म्हणेन की हे एक्सटेन्शन आहे. ओके, तो हे ओव्हरलॅपिंग जर नाही समजलं तर थोडंसं त्रासदायक होऊ शकतं आपल्याला पेपरमध्ये मार्क्स मिळवण्यासाठी. तिसरा रिपिटेशनचा मुद्दा, युनिट नंबर 9. बघा काय काय सांगितलं, 2 आतापर्यंत ओव्हरलॅपिंगचे पॉईंट सांगितले. आता पेपर 1 मध्ये नातेसंबंधांच्या पद्धती, युनिट नंबर 9. सेम जर बघितलं पेपर 2 मध्ये भाग बी आहे, या भाग बी मध्ये युनिट नंबर 5 बघितलं तर भारतातील नातेसंबंध पद्धती दिलेल्या आहे. येते लक्षात? ओके, म्हणजे बघा काय आहे की इथे नातेसंबंध पद्धती काय असतात, इथे पण तुम्हाला दिलंय बघा, वंशावळ आणि वंश परंपरा. दिसतंय का इथे, वंशावळ आणि वंश परंपरा, येते लक्षात? त्याच्यानंतर इथे कुटुंब, विवाह आणि घरदार, बरोबर. आता इथे भारतीय कुटुंब विवाह म्हणजे भारतातली कुटुंब आणि भारतातले विवाह. म्हणजे थोडक्यात परत तोच मुद्दा रिपीट होतोय की इथे काय होतंय, भारतातलं डिस्कशन जास्त आहे पेपर 2 मध्ये, पण त्याचा अर्थ असा होत नाही की हे तुम्हाला माहिती नसलं पाहिजे किंवा त्याच्यात तफावत आहे. पेपर 1 मधलं जर नातेसंबंध माहिती असेल सॉरी, तर भारतातले नातेसंबंध हे चांगल्या प्रकारे समजू शकतात. येते लक्षात, भारतीय समाजातली. म्हणून हे ओव्हरलॅपिंग आपल्याला 100% समजलं पाहिजे, कळलं पाहिजे, तर आणि तरच आपलं वर्कआउट होणार, नाहीतर मग अडचणी येऊ शकते. येते लक्षात? तो हे पहिला मुद्दा आहे ह्या डिकोडेड सेशन मधला पेपर 2च्या, की पेपर 1 आणि पेपर 2चं ओव्हरलॅपिंग बघितलं. त्याच्यानंतर आपण जर पुढे गेलो तर अजून इथे दिसतंय, म्हणजे मी तुम्हाला उदाहरणं देऊ शकतो. हा चौथा मुद्दा आहे की युनिट 10 हा भाग क युनिट 1 पेपर 2चा ओव्हरलॅपिंग आहे. बघा, आधुनिक समाजातील सामाजिक बदल हा जो टॉपिक आहे. परत इथे भारतीय समाजातील सामाजिक परिवर्तनाची दृष्टी इथे दिलेलं आहे. म्हणजे बघा की परिवर्तनाचे तथ्य इथे जे जे दिलेले आहेत, म्हणजे विज्ञान, तंत्रज्ञान, शिक्षण हे परिवर्तनाचे कर्ते आहेत. तसेच इथे परिवर्तनाचे कर्ते संविधान आहे, शिक्षण आहे, कायदा आहे. ओके, त्याच्यानंतर अर्थव्यवस्था आहे, मिश्र अर्थव्यवस्था आहे. हे समाजाच्या परिवर्तनाचे, समाजात परिवर्तन घडवून आणणारे हे एक प्रकारचे कर्तेच आहेत. म्हणून मग याची लिंकेजेस परत इथे लागते तुम्हाला. तर असे उदाहरणं मी देऊ शकतो अनेक तुम्हाला, पण आजचं ते डिस्कशन नाहीये की मायक्रो कनेक्शन आपल्याला कनेक्ट करायचं नाहीये, पण आपल्याला आज सिलेबस समजून घ्यायचा आहे. तर आय होप हे समजलं असेल तुम्हाला, राईट. तो इतकं ओव्हरलॅपिंग आहे. मग आता डिकोडिंगला जाऊयात. ओव्हरलॅपिंग झाल्यानंतर दुसरा मुद्दा येतो या डिस्कशन मध्ये आपल्याला, डिकोडिंग. डिकोडिंग म्हणजे आता ऍक्च्युअल डिकोड करूयात पेपर 2 युनिट नंबर 1, 2, 3 वगैरे वगैरे. तर सुरुवात आपण करतो की 3 सेक्शन आहेत. मी तुम्हाला सांगेन इथे की जो पेपर नंबर 2 आहे तो पेपर नंबर 2 3 भागात विभागला गेलेला आहे. कोणते 3 भाग आहेत, तर मुख्य गाभा जो आहे पेपर 2चा तो भारतीय समाज आहे. आणि हा भारतीय समाज मग 3 विभागांमध्ये. पहिला टप्पा येतो की भारतीय समाजाची ओळख तुम्हाला असली पाहिजे. त्याच्यात काय येतं ते पण सांगतो थोडक्यात. ओके, दुसरा भाग येतो की भारतीय सामाजिक संरचना कशी आहे ते समजून घेतलं पाहिजे. आणि तिसरा भाग येतो तुमचा भारतातील सामाजिक परिवर्तन हे कसं होतंय, आणि आता जे सांगितलं की परिवर्तनाचे कर्ते काय आहेत किंवा परिवर्तनाचे टूल्स म्हणू शकतो आपण, ते काय काय आहेत त्याच्याबद्दलची चर्चा. तर मग याच्यात काय काय जेव्हा आपल्याला भारतीय समाजाची ओळख करायची आहे तेव्हा आपण काय करतो, तर भारतीय समाजाची ओळख करून घेताना असे कोणते कोणते आपले थिंकर्स आहेत किंवा विचारवंत आहेत की ज्यांनी आम्हाला भारतीय समाजाची ओळख भारतीय संस्कृतीनुसार किंवा भारतीय इतिहासानुसार करून दिली. असे कोणते थिंकर्स आहेत किंवा विचारवंत आहेत की ज्यांनी भारतीय समाजाची ओळख बाहेरच्या परिप्रेक्ष्याने केली, म्हणजे पाश्चिमात्य देशातल्या समाजातल्या संस्कृतीच्या किंवा इतिहासाच्या परिप्रेक्ष्याने भारतीय समाजाची ओळख करून दिली. असे कोणते कोणते आमचे थिंकर्स आहेत किंवा विचारवंत आहेत. तर थोडक्यात इथे पहिल्या याच्यात आपल्याला बघायचे आहेत विचारवंत, बरोबर. मग ते जी.एच. घुरे असतील, एम.एन. श्रीनिवासन असतील किंवा मग आपले ए.आर.डी. असतील, बरोबर, ए.आर. देसाई असतील, राईट. आणि मग ते दुसरे हे झाले भारतीय विचारवंत. तर त्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. भारतीय समाजाच्या अध्ययनाचे परिप्रेक्ष्य हे नावाने आपल्याला डिस्कशन करायचंय. ते बघू पुढे सांगतो, राईट. तर तो एक पॉइंट आहे. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट येतो इथे की जर ठीक आहे, पण भारत जो होता, भारत देश तुम्हाला माहिती आहे इंग्रजांची सत्ता होती, बरोबर. मग इंग्रज संस्कृतीचा किंवा इंग्रज समाज जो आहे, जो ब्रिटनमध्ये आहे, त्यांचा आमच्यावर अर्थातच परिणाम झालेला असेल. जर इतके वर्ष इंग्रजांनी सत्ता गाजवली असेल तर
म्हणून सिलेबसमध्ये युपीएससी किंवा आता राज्यसेवा आम्हाला म्हणतं की तुम्ही वसाहतवादी राजवट जी आहे तर त्याचाही विचार करा आणि वसाहतवादी राजवटीचा जी होती आमच्यावर त्या राजवटीचा भारतीय समाजावर काय परिणाम झालाय ते नक्की तुम्ही अभ्यासलं पाहिजे. ठीक आहे, तर म्हणून वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावर होणारा परिणाम, ओके, तर तो अभ्यासायचा आहे. पुढे पण बघू, डिटेल सांगतो. तर भारतीय समाजावर काय परिणाम होतो ते अभ्यासायचंय. कसं अभ्यासायचंय पुढे डिकोड करू तेव्हा समजेल. ह्या 2 पॉइंट मध्ये मुख्यत्वे करून आपल्याला भारतीय समाजाची ओळख करून घ्यायची आहे. मग दुसरा पॉइंट येतो की ठीक आहे सर, भारतीय समाजाची ओळख झाली, पण मग भारतीय समाज म्हणजे नक्की काय येतं? नक्की काय येतं म्हणजे मग भारतीय समाजाची आपल्याला संरचना बघायची आहे की सामाजिक संरचना आमच्या भारतीय समाजात कशी आहे. तर परत इथे 4 ते 5 पॉइंट येतात. तर कशी संरचना आहे, जेव्हा मला असं वाटतं की हा जो टॉपिक होता, हा टॉपिक जो कोणी डिझाईन केला असेल, जेव्हा केव्हा डिझाईन केला असेल की हा टॉपिक असला पाहिजे, तर तो व्यक्ती हा कुठेतरी गांधीजींच्या विचारांनी जुळवून घेणारा असेल किंवा गांधीजींच्या विचारांना फॉलो करणारा असेल. कारण ते असं दिसतंय की भारतीय समाज जो आहे तो जवळपास हा ग्रामीण किंवा कृषक समाज आहे असं म्हटलं जातंय. असं यांच्यानुसार किंवा सिलेबसनुसार तरी आपल्याला वाटतंय. शहरीकरण, नागरिकीकरण हे आजच्या काळाचे शब्द आहेत किंवा गेल्या 20-25 वर्षात जेव्हा आपण ग्लोबलायझेशन, जागतिकीकरण स्वीकारलं 91 ला, सर्वांना माहितीये, तर त्याच्यानंतरच्या काळाचे हे शब्द आहेत सगळे. पण जर आपण बघितलं तर भारत जो गांधीजींचं वाक्य आहे की खेड्यांकडे चला किंवा भारताचा आत्मा हा खेड्यांमध्ये राहतो, हे जे वाक्य आपण विधान ऐकतो तर त्याच विधानाला अलाइन म्हणून ही सिलेबसची रचना आहे. आणि म्हणून इथे पहिला मुद्दा तोच येतो की भारतीय सामाजिक संरचना जी आहे ती ग्रामीण किंवा कृषक आहे आणि म्हणून त्याचा अभ्यास पहिल्यांदा करा असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, मग पहिला पॉईंट तोच आहे की ग्रामीण किंवा कृषक समाज, ओके, असे यांनी म्हटलेलं आहे. याच्यात आपल्याला संरचनेत अभ्यासायचं आहे. दुसरा पॉईंट यांनी दिलेला आहे की सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य भारतीय समाजाचं किंवा भारतीय सामाजिक संरचनेचं, आणि ते म्हणजे जाती व्यवस्था. ओके, बऱ्याच वेळा जाती व्यवस्थेला एका निगेटिव्ह किंवा नकारात्मक दृष्टिकोनातूनच बघितलं जातं, पण तसं नाहीये. भारतीय जाती व्यवस्था का तयार झाली तिचा इतिहास बघितला पाहिजे. भारतीय जाती व्यवस्थेचा उल्लेख समाजात किंवा संस्कृतीमध्ये काही दिलेला आहे का आपल्याला ते बघितलं पाहिजे. त्याचा परिणाम समाजावर काय झाला, सामाजिक व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी जाती व्यवस्थेने काही उपयोगाचं कार्य केलेलं आहे का फक्तच चुकीच्या गोष्टी जाती व्यवस्थेने दिलेल्या आहेत, याच्याबद्दलची चर्चा आपल्याला ह्या जाती व्यवस्थेत करायची आहे. ठीक आहे, तो सामाजिक संरचना समजून घेताना जाती व्यवस्था तर समजलीच पाहिजे. त्याच्यानंतर बरोबर तिसरा मुद्दा येतो, एक विशिष्ट प्रकारचा समुदाय. युपीएससी आपल्याला सांगतं सिलेबसमध्ये, युपीएससी किंवा राज्यसेवा, की तुम्ही एका विशिष्ट प्रकारच्या समुदायाबद्दल पण विचार करा, कारण तो समुदाय पण कुठेतरी भारतीय सामाजिक संरचनेचा एक महत्वाचा भाग आहे आणि तो समुदाय म्हणजे आदिवासी समुदाय. तर मग आदिवासी समुदायाचा सामाजिक सहसंबंध कसा आहे त्याच्याबद्दलची चर्चा तुम्ही केली पाहिजे, तर तुम्हाला समजेल की सामाजिक संरचना कशी आहे. कारण आदिवासी समुदाया व्यतिरिक्त जर तुम्ही भारतीय समाज समजून घेण्याचा प्रयत्न केला तर ती पूर्णपणे अंडरस्टँडिंग तुमची होणार नाही असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आणि मग चौथा मुद्दा याचा येतो या संरचनेत की काही सामाजिक वर्ग तयार झालेले आहेत आमच्याकडे. जसं कार्ल मार्क्स हे पाश्चिमात्य देशात 2 वर्ग म्हणतो, आहेरे वर्ग आणि नाहिरे वर्ग, हॅव्स अँड हॅव नॉट, बुर्जवा अँड प्रोलिटेरिएट. तसंच भारतीय समाजात पण काही सामाजिक वर्ग आहेत. मग त्या सामाजिक वर्गांचा पण अभ्यास करायचा आहे. मग आतापुरता तुम्हाला सांगायचं झालं तर 3 प्रकारचे सामाजिक वर्ग आहेत. हे लिहत चला माझ्या बरोबर, ओके, कारण इतकं होड करून मला नाही वाटत एखादा विषय किंवा एखादा सिलेबस डिकोडेडचा व्हिडिओ तुम्हाला मिळाला असेल इतका सुटसुटीत. ओके, तर त्याच्यामुळे हे व्यवस्थित लक्ष देऊन लिहत चला जे मी सांगतोय ते. ठीक आहे, तर सामाजिक वर्ग, मग कोणते कोणते वर्ग आहेत सामाजिक वर्ग, तर 3 प्रकारचे आपल्याला सिलेबसमध्ये वर्ग दिलेले आहेत. एक तर तुमचा कृषी वर्ग आहे की जो गावाकडे राहतो, खेड्यात राहतो, ग्रामीण भागात राहतो, बरोबर. दुसरा औद्योगिक वर्ग आहे की जो तुमचा शहरात राहतो, नागरिकीकरणामुळे तो वर्ग वाढत चाललेला आहे. आणि तिसरा या दोघांच्या मध्ये असणारा कुठेतरी मध्यम वर्ग आहे. ठीक आहे, तर ह्या वर्गांबद्दल किंवा ह्या वर्ग व्यवस्थेबद्दल पण आपल्याला डिस्कशन करायचंय सामाजिक संरचनेमध्ये, बरोबर, येते लक्षात. आणि त्याच्यानंतर 5वा पॉइंट इथे येतो तुमचा, जो महत्वाचा अजून येऊ शकतो, तो म्हणजे धर्म आणि समाज, बरोबर, राईट. तर एक सेकंड मित्रांनो. तर धर्म आणि समाज, तर धर्मामध्ये आपल्याला डिस्कशन करायचंय. जसं तिकडे पेपर 1 मध्ये चर्चा केली की धर्म आणि समाज, तर धर्मामध्ये आपल्याला चर्चा करूया भारतीय धर्म काय, ते मी तुम्हाला मागच्या स्लाइड मध्ये दाखवले. पुढे डिस्कस करताना करूयात की भारतीय धर्माचा परिणाम काय काय झालाय भारतीय समाजावर
ओके, धर्मव्यवस्था कशी आहे, लोक भारतीय समाजातले कसे बदलले आहेत धर्मव्यवस्थेमुळे, त्याची चर्चा करायची आहे. आणि त्याच्यानंतर 6वा मुद्दा येतो हा नातेसंबंधांचा, जो आता थोड्या वेळापूर्वी पॉइंट बघितला. तर थोडक्यात इथे ह्या दुसऱ्या पॉइंटमध्ये आपल्याला हे इतके 6 पॉइंट डिस्कस करायचे आहेत. तेव्हा जाऊन कुठेतरी तुम्हाला भारताची सामाजिक संरचना समजते असं सिलेबस आपल्याला म्हणतो. मग तेच आहे, हे सेक्शन ए आहे तुमचं, राईट, हे सेक्शन बी आहे तुमचं जे सिलेबस मध्ये आहे. ठीक आहे, आणि हे सगळे युनिट, हे मी तुम्हाला युनिटचे नावच सांगतोय एक प्रकारे. ठीक आहे, आणि मग हा तुमचा सेक्शन सी तयार होतो इथे. आणि या सेक्शन सी मध्ये मग तुम्हाला दिसतं की काय काय करायचंय. तर सेक्शन सी मध्ये नावावरूनच अर्थ कळतोय की भारतातील सामाजिक परिवर्तन. तर समाजात ज्या काही रूढी, परंपरा, चालीरीती आहेत, मूल्य आहे समाजाचे, तर त्याच्यात जो बदल घडून येतोय, तर तो बदल घडून येण्यासाठी काय काय घटक कारणीभूत आहेत. मग ती अर्थव्यवस्था कारणीभूत आहे का, आता बघितलं मागच्या स्लाइडमध्ये, बरोबर. येस, तर कदाचित मिश्र अर्थव्यवस्था जेव्हा आम्ही स्वीकारली 91ला, त्याचा परिणाम समाजावर झालेला दिसतो. 1947ला आम्ही संविधान स्वीकारलं, तर त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर, सामाजिक संरचनेवर किंवा सामाजिक व्यवस्थेवर झालेला दिसतो. त्याच्यानंतर अजून असे बरेच इव्हेंट आपल्याला घेता येतील, बरोबर. त्याच्यानंतर आपण औद्योगिकरण स्वीकारलं, त्याचा परिणाम दिसतोय आपल्याला, आपल्या सामाजिक संरचनेत बदल झालेला दिसतोय, बरोबर. पाश्चिमात्यकरण होतंय आपल्या सामाजिक व्यवस्थेचं किंवा झालेलं आहे. आणि आता आपण परत बॅक टू द वेदास, बॅक टू द रूट्स जायचा प्रयत्न करतोय, राईट. तर हे सगळे आपल्याला डिस्कशन करायचे इथे या सामाजिक परिवर्तनामध्ये. मग याच्यात काय काय येईल आता इथे लिहत नाही, फक्त तुम्हाला सांगतो. तर याच्यात परिवर्तनाच्या दृष्टिकोनातून परिवर्तनाचे घटक कोणते कोणते आहेत ते घटक डिस्कस करायचे आहेत, जसे मी आता 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगितलंय, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला परत हे ग्रामीण आणि किंवा कृषी क्षेत्रात सामाजिक कसा बदल होतोय, सामाजिक परिवर्तन कसं होतंय ग्रामीण भागात, औद्योगिकरणामुळे नागरिकीकरण होतंय आणि त्याच्यामुळे सामाजिक संरचना कशी बदलते, समाजात परिवर्तन कसं होतंय ते डिस्कस करायचंय. त्याच्यानंतर आधुनिक भारतात असे कोणते कोणते घटक होते की ज्याच्यामुळे सामाजिक परिवर्तन झालं. तर आता तुमच्यासाठी प्रश्न आहे, जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत असाल, तुम्ही कमेंट करत नाही, कमेंट करा, त्याच्याने मला उत्साह पण येतो, ओके, आणि मला समजतं पण की किती लोक हा व्हिडिओ किती काळापर्यंत बघताय, राईट, ओके. तर आधुनिक भारतात सामाजिक संरचनेत काय काय बदल झाले त्याच्याबद्दल डिस्कस करायचंय. पण तुमच्यासाठी प्रश्न आहे की आधुनिक भारत म्हणजे नक्की काय. कारण जेव्हा आम्ही स्वातंत्र्य लढा हा वाचतो इतिहासात, तेव्हाही त्याला आम्ही आधुनिक भारताचा स्वातंत्र्य लढा म्हणतो, बरोबर. किंवा मग 91 नंतरही आम्ही जेव्हा डिस्कशन करतो तेव्हा म्हणतो आम्ही की तो आधुनिक भारत आहे. किंवा 2008 नंतर, 2011 नंतर आम्ही म्हणतो तो आधुनिक भारत आहे. काही काही लोक आता कोविड नंतर आधुनिक भारत म्हणायला लागले. आधुनिक भारत आणि आधुनिकोत्तर भारत, ओके, मॉडर्न इंडिया आणि पोस्ट मॉडर्न इंडिया, याच्यात नक्की फरक काय, हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. ओके, तर असं आपल्याला हे डिस्कशन आहे इथे. तो हे 3 भाग आपल्याला इथे करायचे आहेत आणि ह्या 3 भागांनुसार आपल्याला चर्चा करायची आहे. ओके, आय होप समजलं असेल. तो पेपर 2 ह्या 3 भागांमध्ये विभागला गेलेला आहे की जो मुख्य गाभा हा भारतीय समाजाचा इथे आहे. मग आता परत डिस्कशन करूयात, एक एक टॉपिक बरं जाऊयात, बरोबर, राईट. हे ओव्हरलॅपिंग आपण सगळं बघितलं, आता एक एक टॉपिकचं डिकोड करू. आता तुम्हाला एक ओव्हरऑल अंदाज आला असेल, मग आता शॉर्टकट आपण व्यवस्थित डिस्कशन करू शकतो, ओके, क्विकली एकेका टॉपिकचं. तर भाग 1 किंवा भाग अ पेपर 2चा, त्याच्यातला युनिट 1 आणि युनिट 2 हे इथे 2 युनिट तुम्हाला दिलेले आहेत, युनिट 1 आणि युनिट 2. तर आता इथे काय बघा, मी काय सांगितलं तुम्हाला, पहिला भाग काय आहे, भाग अ, भारतीय समाजाची ओळख. म्हणजे जेव्हा भारतीय समाजाची ओळख करून घ्यायची आहे, तर ही ओळख करून घेताना आम्हाला कोणीतरी ओळख करून देणारं असलं पाहिजे. मग कोणीतरी ओळख करून कोण देतंय, तर आमचे 3 इथे लोक दिसत आहेत आम्हाला सिलेबसमध्ये, 3च लोक दिलेले आहेत. सी, याच्या व्यतिरिक्त पण डिस्कशन आहे, पण मूळ 3 व्यक्ती इथे आपल्याला सिलेबसमध्ये डिस्कस करायचे. त्याच्या व्यतिरिक्त पण लोक घेईल. उदाहरणाने मी तुम्हाला सांगेन की भारतीय समाजाच्या अध्ययनाचे परिप्रेक्ष्य, म्हणजे भारतीय समाज ह्या 3 विचारवंतांच्या दृष्टिकोनातून आपल्याला अभ्यासायचा आहे. मग एक एक समजून घेऊ थोडक्यात. जी.एस. घुरिये, ओके, जी.एस. घुरिये जे आहेत, आता हे भारतीय विचारवंत होते, पण त्यांनी जो भारतीय समाज समजून घेतला, थोडक्यात सांगेन, जास्त डिटेल जायचं नाहीये, ओके. प्राच्य विद्याशास्त्र असा शब्द वापरला जातो, इंडिओलॉजी म्हटलं जातं, ओके. तो इंडिओलॉजीचा अर्थ इथे काय होतो, तर हे अतिशय तज्ञ व्यक्ती होते. 30 पेक्षा जास्त पुस्तकं यांनी वाचलेली होती, लक्षात घ्या, ओके. 30 पेक्षा जास्त पुस्तक, सॉरी मी वाचलेली होती म्हणलो, 30 पेक्षा जास्त पुस्तकं लिहिलेली होती, वाचायला फारसं नाही, 30 पेक्षा जास्त हे लिखाण त्यांचं होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं,
ओरिजिनल जे टेक्स्ट आहेत आपल्याकडे ते ओरिजिनल टेक्स्ट वाचायचा त्यांनी प्रयत्न केला होता. कोणते ओरिजिनल टेक्स्ट? म्हणजे इतिहासातले जे ओरिजिनल लिखाण आहे, उदाहरणार्थ मनुस्मृती असेल, बरोबर, त्याच्यानंतर तुमचे जे काही ओरिजिनल वेद असतील, पुराण असतील, तर त्याचे टेक्स्ट वाचून त्यांनी भारतीय समाज समजून घेतला आणि मग त्यांनी भारतीय सामाजिक संरचना कशी आहे ते मांडायचा प्रयत्न केला. म्हणजे भारतात वर्ण व्यवस्था कशी आहे तर त्याच्याबद्दल त्यांनी वाचन केलं आणि मग त्याच्यानंतर त्यांनी जगाला सांगण्याचा प्रयत्न केला की भारतीय वर्ण व्यवस्था कशी आहे, जाती व्यवस्था कशी आहे, समाज व्यवस्था कशी आहे, हे त्यांनी सांगायचा प्रयत्न केला. ओके, अतिशय काय म्हणेन हुशार आणि अतिशय त्यांच्या काळापेक्षा पुढचा विचार करणारे असे जी.एस. घुरिये होते, राईट. तर त्यांनी म्हणजे एक थोडक्यात तुम्हाला जर एक उदाहरण घ्यायचं सांगितलं तर त्यांनी एक अभ्यास केला होता. त्या अभ्यासाचं नाव होतं सेक्शुअल हॅबिट्स ऑफ मिडल क्लास इन बॉम्बे. म्हणजे त्या काळातलं सेक्शुअल हॅबिट्स ऑफ मिडल क्लास इन बॉम्बे, त्या काळातल्या मुंबईतल्या ओके जे मिडल क्लास आहे, मध्यमवर्गीय आहेत, त्यांच्या सेक्शुअल हॅबिट्सवर त्यांनी चर्चा केली होती की जो विषय आत्ता आपण एक प्रकारे नकारात्मक बघितला जातो किंवा टॅबू समजला जातो, त्याच्यावर त्यांनी तेव्हा डिस्कशन केलं होतं. अर्बनायझेशन, नागरिकीकरणावर तेव्हा डिस्कशन केलं होतं, बरोबर. आता जे तुमचं रर्बन मिशन चालवलं जातंय, बरोबर, रर्बन शब्द माहिती ऐकलाय, तर ते रर्बन मिशन कुठेतरी त्याचा विचार किंवा त्याच्याबद्दलची संकल्पना जी.एस. घुरिये यांनी मांडून ठेवली होती. म्हणजे लक्षात येते तुम्हाला, राईट. म्हणजे ह्या काळात त्यांनी हे प्रेडिक्ट करून ठेवलं होतं की जे आपण आत्ताच्या काळात अनुभवतोय. तर त्याच्यामुळे जी.एस. घुरिये यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. पण प्राच्यविद्याशास्त्र याचा अर्थ काय, इंडोलॉजी म्हणजे काय, थोडक्यात सांगतो तुम्हाला की भारतातले जे रिलिजियस टेक्स्ट होते, बरोबर, रिलिजियस टेक्स्ट असतील, सोशियोलॉजिकल टेक्स्ट असतील, त्याचा अभ्यास यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला काय सांगितलं की भारतीय समाजाची संरचना कशी आहे ते सांगितलं, बरोबर. तो एक लक्षात ठेवा, म्हणजे म्हणून हा शब्द महत्वाचा आहे, राईट. पण आता असं होतंय कुठेतरी की भारताला पुस्तकातून यांनी समजून घेतलं, जी.एस. घुरिये यांनी, पण पुस्तकातून समजून घेताना थोडंसं प्रॅक्टिकॅलिटी मिस होते, बरोबर. हे तर आपल्याला मान्य आहे. म्हणजे उदाहरण एक जर मी तुम्हाला घ्यायचं झालं की मी कितीही असं शिकलो की गाडी चालवायची आहे, ओके, टू व्हीलर मला चालवायची आणि टू व्हीलर चालवण्यासाठी मी पुस्तक वाचतोय, तो पुस्तक वाचून तुम्ही सगळं समजून घ्या, बरोबर. जसं की मोबाईल तुम्ही नवीन घेतात, त्याचं मॅन्युअल येतं, मॅन्युअल आल्यानंतर ते बॉक्स मधलं ते तुम्ही वाचतात का? आपण तर कोणीच वाचत नाही. पण मॅन्युअल समजा एखाद्याने वाचलं तर तो मॅन्युअल वाचल्यानंतर पूर्ण मोबाईल वापरता येणार आहे का तुम्हाला? वापरता येणार नाही. का नाही वापरता येणार? कारण तुम्ही बघितलाच नाही तो दिसतो कसा आहे, त्याचं कुठलं बटन दाबल्यावर काय, ते सगळं लिहिलेलं आहे. पण लिहिलेलं असताना जोपर्यंत प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स घेत नाही तोपर्यंत ते समजत नाही. हा प्रॉब्लेम आहे ना, बरोबर. मग तेव्हा येतात पुढचे थिंकर्स पिक्चरमध्ये, संरचनात्मक प्रकार्यवाद, एम.एन. श्रीनिवास, बरोबर, राईट. हे जे व्यक्ती होते, एम.एन. श्रीनिवास किंवा यांच्यासारखे अजून दुसरे व्यक्ती लोक होते, तर त्यांनी सांगितलं आम्हाला, आंद्रे बेते असतील, मॅकिम मॅरियट असतील, ओके, असे भरपूर लोक आहेत. यांनी आम्हाला सांगितलं की भारतीय समाज समजून घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्या समाजात जावं लागेल, तिथे जाऊन तिथे अभ्यास करावा लागेल आणि तिथे जाऊन तिथे अभ्यास केल्यानंतर मग तुम्हाला समजेल की भारतीय समाजाची संरचना कशी आहे, भारतीय समाजाची ओळख खरी तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. मग एम.एन. श्रीनिवास यांनी तशा प्रकारे अभ्यास करण्याचा सुरुवात केली. स्ट्रक्चरल फंक्शनलिझम जे म्हणतो, संरचनात्मक प्रकार्यवाद, म्हणजे एखादं स्ट्रक्चर जे आहे किंवा एखादं संस्था जी आहे, सामाजिक संस्था, आपण मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक ओळख सांगितली होती. एक उदाहरण घेऊ की धर्म, राजकारण, बरोबर, ही एक सामाजिक संस्था आहे, अर्थव्यवस्था ही एक सामाजिक संस्था आहे. तर त्या स्ट्रक्चरल फंक्शनलिझम म्हणजे त्या सामाजिक संस्थेचं कशा प्रकारे परिणाम होतोय समाजावर हे समजून घेण्यासाठी तुम्हाला त्या समाजात जावं लागेल, त्या गावात जावं लागेल, तेव्हा तुम्हाला समजेल की तिथलं राजकारण कसं आहे, तिथली धर्मव्यवस्था कशी आहे, तिथली कुटुंब व्यवस्था कशी आहे. तर तिथे जाऊन राहावं लागेल, तिथला अभ्यास करावा लागेल, तेव्हा तिथला समाज तुम्हाला समजेल. येते लक्षात? तर हा होता तुमचा संरचनात्मक प्रकार्यवाद. मग जे काही प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा असं म्हणूयात, कमतरता म्हणूयात, ज्या काही कमतरता जी.एस. घुरिये यांच्या याच्यातल्या होत्या, त्या एम.एन. श्रीनिवास आणि यांच्यासारखे लोक, आंद्रे बेते असतील, मॅकिम मॅरियट असतील, मिल्टन सिंगर असतील, असे भरपूर लोक आहेत, तर यांनी हे भरून काढण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आपल्याला, की जे ऍक्च्युअल तिथे फील्डवर गेले. म्हणून मग इथे आपण असं लिहू की फील्डवर गेले आणि फील्डवर अभ्यास करण्याचा प्रयत्न केला आणि मग तिथून काहीतरी त्यांनी थेरीज दिल्या. पण आता ह्या ज्या थेरीज त्यांनी दिलेल्या आहेत, तर त्यांनी सांगितलं की थेरीज ज्या आहेत बाबा त्या युनिव्हर्सल आहेत. येते लक्षात? आता युनिव्हर्सल थेरीज याचा अर्थ काय, की जे मी सांगतोय, मी एका गावात गेलो, त्या गावाचा अभ्यास केला, त्या गावाचा अभ्यास केल्यावर जे काही मी अंदाज बांधला किंवा त्या गावातल्या सामाजिक संरचनेची जी काही मी थेरी सगळी मांडली, ती थेरी सगळ्या गावांना अप्लाय होईल, युनिव्हर्सल असेल. तर हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा? हे चुकीचं आहे ना, राईट? ओके. कारण
एका गावात जर मला वाटलं की म्हणजे एक उदाहरण मी तुम्हाला सांगायचं झालं की एखाद्या गावात मी गेलो आणि त्या गावात जर मला दिसलं की इथे काय होतंय की इथे असं आपण अनुभवतो. आता जर समजा विवाह संस्थेचं उदाहरण घेतलं तर विवाह संस्थामध्ये आपण असं म्हणतो की आते भाऊ मामे भाऊ किंवा यांच्यात लग्न होत नाहीत, बरोबर. पण मी एका खेडेगावात गेलो आणि तिथे तर मला भरपूर असे लग्न होताना दिसतेत, असे संबंध प्रस्थापित होताना नातेसंबंध दिसलेत. मग एका गावाचं जे काही गणित आहे ते दुसऱ्या गावाला लागत नाहीये ना, बरोबर. मग म्हणून युनिव्हर्सल थिअरी तुम्ही एका गावाचा अभ्यास करून दिलं, मग तिथे गडबड झाली. आता ज्या वेळेस म्हणजे नेहरू होते आणि नेहरूजी जेव्हा पॉलिसीज बनवत होते वेगवेगळ्या, तर ते पॉलिसीज बनवण्यासाठी मग त्यांनी एम एन श्रीनिवासन वगैरे ह्या लोकांची मदत घेतली. पण त्या पॉलिसीज कुठेतरी ह्या सक्सेसफुल न होताना दिसल्या नाहीत. याचाच अर्थ असा झाला की ज्यांनी युनिव्हर्सल थिअरी देण्याचा प्रयत्न केला होता की जे मी सांगतोय ते सगळीकडे अप्लाय होतंय, सगळ्या भारताला अप्लाय होतंय, तर तसं कुठेतरी चुकलं आणि त्याच्यामुळे मग ही कमतरता समजली जाते स्ट्रक्चरल फंक्शनलिझम एम एन श्रीनिवासन यांची, बरोबर. ऑब्जेक्टिव्हिटी अचीव्ह करण्याचा प्रयत्न केला, स्ट्रक्चरल फंक्शनलिझम तिथे फेल झालं, बरोबर. आणि म्हणून मग पुढे येतो आपण ए आर देसाई यांच्याकडे. ओके, 1960च्या दशकात एक मार्क्सिस्ट मार्क्सवादी विचारसरणीची एक मोठी परिषद झाली आणि त्या परिषदेत डिस्कशन झालं ए आर देसाई यांची. आणि ए आर देसाई यांनी म्हणलं मग की जो मी तुम्हाला मार्क्सवादी अप्रोच सांगतोय, मार्क्सवादी भूमिका मी सांगतोय भारतीय समाज समजून घेण्यासाठी, ती मार्क्सवादी भूमिका तुम्ही समजून घेतली पाहिजे, बरोबर. राईट. एंडोलॉजिस्ट ठीक आहे, यांच्यात एक कमतरता होती. त्याच्यानंतर फील्ड युनिव्हर्सल पर्स्पेक्टिव्ह होता, त्याच्यात एक कमतरता होती. आता मी तुम्हाला काहीतरी सांगतो की असं युनिव्हर्सल वगैरे काही नसतंय. मी तुम्हाला सांगतो तर मी सांगितल्या नुसार तुम्ही हा भारतीय समाजाची संरचना समजून घेण्याचा प्रयत्न करा. ओके, राईट. तर ती काय आहे ते आपण ऍक्च्युअल लेक्चरला बघू अर्थातच, कारण इथे बघितलं तर बराच वेळ आपला जाईल, त्याच्यामुळे ते आपल्याला डिस्कशन नाही करायचं आहे. ओके, तर थोडक्यात तुम्हाला अंदाज येत असेल की कशा प्रकारे इथे वर्कआउट झालेला आहे किंवा कशा प्रकारे इथे हे आपल्याला थिंकर्स दिलेले आहेत. हे लक्षात घ्या, जे आपल्याला कंसात दिलेले आहेत तेवढंच विचारवंत आपल्याला अभ्यासायचे आहेत. म्हणजे मी एक उदाहरण जर तुम्हाला द्यायचं झालं, ओके, की आता मार्क्सवादी समाजशास्त्र जेव्हा म्हणतोय तर ए आर देसाई व्यतिरिक्त पण एक नाव येतं महत्वाचं, ते म्हणजे डीपी मुखर्जी, बरोबर. पण आपल्याला डीपी मुखर्जी इथे अभ्यासायचे नाहीयेत कारण ते सिलेबसमध्ये नाहीयेत दिलेले मार्क्सवादी पर्स्पेक्टिव्हने, बरोबर. राईट. तर ते आपण चालता बोलता मी तुम्हाला सांगेन की डीपी मुखर्जी काय म्हणले, त्यांचा पर्स्पेक्टिव्ह काय, पण इथे सिलेबसमध्ये नसल्यामुळे त्यांच्या डेप्थ मध्ये आपण जाणार नाही, जेवढं यांना आपण अभ्यासू, या थिंकर्सला अभ्यासू. ओके, आय होप हे समजलं असेल तुम्हाला, राईट. येस नो. मग नंतर आपण आता जाऊ पुढच्या मुद्द्याकडे की ठीक आहे सर, हे भारतीय विचारवंत काय म्हणतायत किंवा त्यांचे अनुभव आम्ही डिस्कस केले. आता दुसऱ्या मुद्द्यामध्ये काय करायचंय, मग युपीएससी तुम्हाला सांगते की ओके, भारतीय समाजाचा अभ्यास करताय ना, मग थोडंसं वसाहतवादाची किंवा जे वसाहतवादी देश होते ब्रिटन, त्याचा परिणाम किंवा त्याचा प्रभाव तुमच्या समाजावर काय पडलाय आणि त्याच्यामुळे तुमच्या समाजात काय बदल झालाय त्याचा पण थोडासा अभ्यास करून घ्या. मग तोच पुढचा पॉईंट आहे की वसाहतवादी राजवट आणि भारतीय समाजावरील परिणाम, बरोबर. मग काय काय करायचंय, तर भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी, बरोबर. त्याच्यानंतर भारतीय परंपरेचे आधुनिकीकरण. आता एक तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं झालं, सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम, तर हा जो पॉइंट आहे, तर हे म्हणजे भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी हे एक पूर्ण पुस्तक आहे, बरोबर. कोणाचं, एआरडी आहेत ना वरती दिलेल्या सिलेबसमध्ये. ओके, शॉर्टकट आपण एआरडी म्हणतो, ए आर देसाई, राईट. तर त्यांचं हे पुस्तकच आहे पूर्ण. हे जर तुम्हाला दुसरं सांगितलं भारतीय परंपरेचे आधुनिकीकरण, ओके, तर याच्यात एक आपले सिंग म्हणून आहेत, तर त्यांचं हे एक पुस्तक आहे. सॉरी, जरा हे कंटिन्युअस बोलायला लागलो की प्रॉब्लेम होतो. योगेंद्र सिंग आहे, त्यांचं एक पुस्तक आहे भारतीय परंपरेचे आधुनिकीकरण, मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रॅडिशन. तर ते मॉडर्नायझेशन म्हणजे हे दोन सिलेबसचे पॉइंट, हे दोन पुस्तकांची नावं आहेत ऍक्च्युअली. तर हे दोन पुस्तकं अभ्यासायचे आहेत का, मग म्हणजे आता समजा काय 300 400 500 पेजेसचं एक एक पुस्तक असेल तर एवढं नाही करायचं आहे ना आपल्याला दोन सिलेबसचे पॉईंट त्यात सिलेबस पॉईंट पुरतच समजून घ्यायची आहेत. ओके, पण इथे सांगायला उल्लेख तुम्हाला सांगितला की हे दोघं पुस्तकं आहेत, त्यांची नावं दिलेली आहेत आपल्याला इथे डायरेक्टली. ओके, तर ती आपल्याला अभ्यासायची आहेत. पण एनिवेज, शब्दांवरून काहीतरी समजताय का की भारताचा जो राष्ट्रवादाची जी चळवळ होती त्याचं सामाजिक पार्श्वभूमी काय. एक उदाहरण जर तुम्हाला सांगायचं झालं की समजा बिरसा मुंडा किंवा जे आपण आदिवासी उठाव लढे बघितले, वसाहतवादी म्हणजे इतिहासात जे वाचतो आपण, बरोबर, आदिवासींचे उठाव आहेत सगळे ते बघतो, वेगवेगळ्या सामाजिक घटकांचे उठाव आहेत. हे का बरं झालं, कारण ब्रिटिशांनी काय केलंय, वसाहतवाद्यांनी त्यांच्या समाजात त्यांच्या संस्कृतीत ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या समाजात संस्कृतीत ढवळाढवळ केली तर मग ते काहीतरी उठाव करतील. पण
100% त्यांनी सगळी धुडकावून लागली का ब्रिटिश संस्कृती? नाही. काहीतरी गोष्टी आत्मसात पण केल्या आणि त्या आत्मसात केल्यामुळे त्यांच्या समाज रचनेत थोडाफार बदल होताना दिसतो. मग तेच अभ्यासायचंय आपल्याला. येथे लक्षात की भारतीय राष्ट्रवादाची सामाजिक पार्श्वभूमी आणि त्याच्यानंतर भारतीय परंपरेचे आधुनिकीकरण कसं होत गेलेलं आहे. मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रेडिशन समजतं आपल्याला. आज आपण जीन्स टी शर्ट घालतोय, बरोबर, ते आपलं वस्त्र आहे का? अर्थातच नाही, ते आपण बाहेरून आणलेलं आहे. राईट. बोलताना आपण इंग्लिश बोलतो, इंग्रजीला जास्त प्राधान्य देतो. इंग्रजी जो बोलत असेल त्याला आपण उच्च समजतो, बरोबर, मातृभाषेपेक्षा. तो हा जो समज तयार झालेला आहे समाजात, हा कशामुळे झालाय? तर अर्थातच हा वसाहतवादी राष्ट्र किंवा वसाहतवादी राजवट आमच्याकडे होती आणि त्याच्यामुळे हा समज आमच्याकडे पसरलेला आहे. मग ते डिस्कशन आपल्याला करायचंय. ठीक आहे. मग त्याच्यानंतर विद्रोही आणि चळवळी कोणत्या कोणत्या झाली? जेव्हा आपल्या चळवळी डिस्कस झाल्या सगळ्या आपल्या आधुनिक भारतात, तर त्या कोणत्या कोणत्या चळवळी होत्या आणि त्या चळवळींचा परत भारतीय समाजावर काय परिणाम झाला किंवा त्याच्यामुळे त्या चळवळींमुळे सोशल रिफॉर्म कसे झाले हे आपल्याला डिस्कस करायचे. ठीक आहे. तो आपण इथे बघा, आणि त्या चळवळींनी कोणत्या सामाजिक सुधारणा सुचवल्या. तो हे जे पॉइंट आहेत आपले दोन, की वसाहतवादी कालखंडात किंवा कालखंडादरम्यान होणाऱ्या विद्रोही चळवळी आणि सामाजिक सुधारणा, त्याच्याने झालेल्या सामाजिक सुधारणा, हा क आणि ड हा पॉइंट आपण सोबतच डिस्कस करू. आणि हा सोबत डिस्कस करताना आपण नंतर शिफ्ट होऊ युनिट नंबर 5 ला. जर तुम्ही बघितलं युनिट नंबर 5, ठीक आहे, पेपर 1 चं युनिट नंबर 5 बघूयात इथे. म्हणून मी पेपर 1 चा पण सिलेबस इथे दिलाय तुम्हाला. 1 मिनिटात आपण बघूयात. हा कुठे गेलं? हा, तर युनिट 5 मध्ये आपल्याला काय करायचंय, तर 1947 पर्यंत, एक मिनिट जरा मला शोधायला हे द्या. हा, समाजशास्त्रातील बदल, नातेसंबंध, ओव्हरलॅपिंग, हे जे आपण इथे डिस्कशन केलं. हा, हे बघा इथे युनिट 5 हे जे मी म्हणलं की पेपर 2 भाग क, त्याच्यातलं जे युनिट 5 आहे त्याच्यातली चळवळ, बरोबर, राईट. तर हे जे आहे पेपर 2 युनिट भाग क युनिट 5. हा, तो आता काय पॉइंट बघितला, थोडस शोधायला वेळ गेला, ठीक आहे, हरकत नाही. हा युनिट नंबर 5 दिसतोय, आधुनिक भारतातील सामाजिक चळवळी. तिकडे होतं काय होतंय, प्रोटेस्ट मुवमेंट, विद्रोह आणि चळवळी, आणि त्या विद्रोह आणि चळवळींमुळे झालेला सामाजिक बदल, बरोबर, सोशल रिफॉर्म. पण ते कुठेच होतं, वसाहतवादी राजवटीमुळे झालेला परिणाम. म्हणजे थोडक्यात तिथे विद्रोह चळवळी कधीपर्यंत बघायच्या आहेत रे? 1947 पर्यंत बघायच्या आहेत. इथे विद्रोह चळवळी कुठून बघायच्या आहेत, तर इथे 1947च्या नंतरच्या बघायच्या आहेत. येते लक्षात? मग हे क्रमाने शिकणार. म्हणजे पेपर नंबर 2 आता काय सांगतो व्यवस्थित आहे का? पेपर नंबर 2 युनिट नंबर 1 भाग अ युनिट नंबर 2 वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावर परिणाम, हा याच्यातला जो क आणि ड मुद्दा आहे तो झाल्यानंतर हे युनिट बघायचं. तिकडे बघायचं आहे 47 पर्यंतच्या चळवळी, विद्रोह आणि चळवळी. इकडे बघायच्या आहे 47 नंतरच्या चळवळी. समजलंय का रे? ओके. ही मायक्रो लिंकेजेस लागली पाहिजे. जर ही लागली नाही तर मग काय उपयोग आहे? मग कसं शिकाल तुम्ही? हे समजत नसतंय. नाही तर मग तिकडे झालं, मग नंतर परत पुढचं युनिट वेगळं टॉपिक, मग परत पुढचं युनिट वेगळं टॉपिक, असं होत नसतंय रे. अशी गडबड कशी होईल? तो असं वर्कआउट होत नाही मित्रांनो. आय होप तुम्हाला समजलं असेल हे मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. मग आता जाऊयात पुढच्या याच्याकडे, पुढच्या युनिटकडे. हे झालं राईट. पेपर 1 भाग अ, पेपर 2 भाग अ युनिट नंबर 1 आणि युनिट नंबर 2 याचं जे डिस्कशन आहे क आणि ड चं, त्याच्यानंतर पेपर नंबर 2 भाग क युनिट नंबर 5 आधुनिक भारतातल्या चळवळी 1947 नंतरच्या, ते इथे पुढे डिस्कशन करायचं अभ्यास करत असताना किंवा मी शिकवत असताना लेक्चर मध्ये तसंच करतो. राईट. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. पेपर नंबर 2 भाग ब युनिट 1 आणि युनिट 2. दुसरा भाग काय होता? थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं. दुसरा भाग भारतातील सामाजिक संरचना. हा इम्पॉर्टंट भाग आहे. राईट. पहिला छोटा भाग आहे, सगळेच भाग इम्पॉर्टंटच आहे, पण हा त्यातल्या त्यात याच्यात तुम्हाला खरा गाभा समजतो भारतीय समाजाचा, असं माझं मत आहे. जितक्या वर्षापासून मी शिकवतोय की हा टॉपिक जो आहे तो तुम्हाला खरं ज्ञान देत असतो भारतीय समाजाबद्दलचं. डेप्थ जी म्हणतो ना, तो हा टॉपिक देणार आहे. तर भारतीय सामाजिक संरचनेमध्ये मी सांगितलं तुम्हाला, पहिल्यांदा आपण ग्रामीण आणि कृषी समाज याच्यापासून सुरुवात करू की खेडे काय आहेत, खेड्यांची संकल्पना काय आहेत, खेड्यांचा अभ्यास काय आहे. इथे अजिबात असं समजू नका, मी पेपर 1 ला पण ते सांगितलं होतं की थिंकर्स संपले, पहिलं युनिट 3 थिंकर्स संपला विषय, असं नाही. पुढे सगळे थिंकर्स येत राहणार. ओके. वेगवेगळे थिंकर्स येत राहणार. म्हणजे अगदी
लुई डिमॉन्ट पासून तर आंद्रे बेतेपर्यंत, म्हणजे ज्यांना आपण ओरिएंटलिस्ट सोशोलॉजिस्ट असं म्हणतो, राईट, तर ते सगळे इथे डिस्कशन मध्ये येणार. जे ब्रिटनचे आहेत, ब्रिटिश सोशोलॉजिस्ट थोडक्यात, जे तिथून आले आणि आमच्या भारतीय समाजाचा अभ्यास केला आणि भारतीय समाजाला एका कटाक्ष नजरेने बघण्याचा त्यांनी प्रयत्न केला की भारतीय समाजात हे अवगुण आहेत, ओके, दुर्गुणच बघितले आणि ते दुर्गुण सांगण्याचा प्रयत्न केला की भारतीय समाज हा जाती व्यवस्थेमध्ये, वर्ग व्यवस्थेमध्ये विभागलेला आहे वगैरे वगैरे. ते सगळं पुढे बघू आपण. तो तशा लोकांचा आपल्याला रेफरन्स इथे बघायचा आहे. ते थिंकर्स आपल्याला इथे बघायचे, तर त्याच्याबद्दल आपण इथे चर्चा करू सगळी. ठीक आहे, राईट. तो भारत खेड्यांची संकल्पना झाली, कृषक समाज संरचना, मग बघा भू सुधारणा पद्धतीची उत्क्रांती आणि जमीन सुधारणा, हे पॅरललच चालतं. तो अर्थात जेव्हा केव्हा ग्रामीण अर्थव्यवस्था किंवा ग्रामीण समाज व्यवस्था काहीही बघा, सगळ्यात महत्वाचा कंपोनंट आहे जमीन सुधारणा. आणि जेव्हा जमीन सुधारणा म्हणतोय तर जमीन सुधारणेचा परिणाम होत गेला ना. आणि मग जमीन सुधारणा काय फक्त 1947 नंतरची नाही बघायची आहे. प्राचीन काळातल्या जमीन सुधारणेपासून तर आता नीती आयोगाचा जो लँड पॉलिसी लॉ आहे तिथपर्यंत जमीन सुधारणा बघत यायच्या आहेत आपल्याला. लक्षात येतंय, राईट. तो जमीन सुधारणा काय फक्तच एकाच गोष्टीसाठीच्या जमीन सुधारणा नाहीयेत की फक्त सर 47 ला काय झालं, लँड सिलिंग ऍक्ट आला, बरोबर. आमच्याकडे शेड्यूल आहे की तो 11वं का 12वं आहे तुम्ही सांगा, राईट, संविधानात, राईट, लँड रिफॉर्म्स बद्दलचं. तो जे काही लँड रिफॉर्म्स झाले ते आत्ताचे लँड रिफॉर्म्स नाही बघायचे, एन्शियंट काळापासूनचे लँड रिफॉर्म्स इथे सगळे आपल्याला डिस्कस करायचे. ठीक आहे, राईट. ते झाल्यानंतर मग ग्रामीण झाल्यानंतर जाती व्यवस्था, जो सगळ्यात महत्वाचा किंवा एक प्रकारे कॉन्ट्राव्हर्शियल मुद्दा आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, म्हणजे आता इथे एक असं म्हणलं जातं की कोसंबी नावाचे एक तज्ञ होते, त्यांनी सांगितलं होतं की एनी स्टेटमेंट, म्हणून आपण पण ते हळुवारपणेच शिकतो की एनी स्टेटमेंट मेड ऑन द कास्ट इज दॅट स्टेटमेंट हॅज टू बी द कॉन्ट्राव्हर्शियल वन. म्हणजे ते स्टेटमेंट हे विवादास्पदच असणार आहे जाती व्यवस्थेवर तुम्ही काही भाष्य केलं तरी. त्याच्यामुळे हे ओपनली भाष्य नाही करू शकत आपण सिलेबस मध्ये डिस्कस करू की जाती व्यवस्था अभ्यासाचे परिप्रेक्ष परत बघा. जी.एस. घुरिये, श्रीनिवासन, लुई डिमॉन्ड आणि आंद्रे बेते. मी तुम्हाला म्हणलं दुसरे लोक पण आपल्याला डिस्कस करायचे आहेत, राईट. ब्रिटिश ओरिएंटलिस्ट म्हणतो आपण त्यांना, ब्रिटिश सोशलॉजिस्ट म्हणूयात. ठीक आहे, तो जी.एस. घुरिये आणि एम.एन. श्रीनिवासन यांच्याबद्दलची आपल्याला चर्चा करायची आहे, राईट. ओके, की यांनी जाती व्यवस्थेबद्दल काय काय त्यांची मतं मांडलेली आहे. त्याच्यानंतर मग भारतीय जाती व्यवस्थेची वैशिष्ट्य काय आहेत, काही वैशिष्ट्य सांगता येतील का भारतीय जाती व्यवस्थेची, काय वैशिष्ट्य असणार आहे. वैशिष्ट्य म्हणजे भारतीय जाती व्यवस्था कशा प्रकारे विभागलेली आहे. भारतीय जाती व्यवस्था ही कामकाजाच्या स्वरूपात विभागली गेलेली आहे का, जशी वर्ण व्यवस्था होती तशीच जाती व्यवस्था आहे का, भारतीय जाती व्यवस्था ही उच्च नीच या स्वरूपात विभागली गेलेली आहे. आणि जर ती विभागली गेली आहे तर तिथे कुठेतरी गतिशीलतेचा डिस्कशन होतं का, आठवतंय का तुम्हाला, स्तरीकरण आणि गतिशीलता, युनिट नंबर 5, पेपर 1, येस ऑर नो, स्ट्रॅटिफिकेशन अँड मोबिलिटी, राईट. तर तिथे जाती व्यवस्था, मग भारतीय जाती व्यवस्थेत स्तरीकरण आहे का, ती वैशिष्ट्य असेल. भारतीय जाती व्यवस्थेत गतिशीलता आहे का, मोबिलिटी आहे का, त्याचं डिस्कशन आहे. तो हे सगळं वैशिष्ट्यांमध्ये आपल्याला बघायचंय. आणि त्याच्यानंतर अस्पृश्यता, स्वरूप आणि परिप्रेक्ष्य, अनटचेबिलिटी, हे पण वैशिष्ट्यामध्येच येतं. अनटचेबिलिटी जेव्हा केव्हा होती, आता नाही, संविधानिक दृष्ट्या पण नाही. कलम सांगा किती आहे, 15 आहे, 16 आहे, 17 आहे, 18 आहे, तुम्हाला एक चॉईस दिली. ठीक आहे, की संविधानानुसार अस्पृश्यता आता मान्य नाही, अनटचेबिलिटी बॅन आहे. ओके, पण ते जाती व्यवस्थेचं एक प्रकारे वैशिष्ट्य होतं पूर्वीच्या काळात. तर ते काय आहे त्याची पण चर्चा करू आपण इथे, राईट. येते लक्षात. तर हे 2 टाईप झाले, म्हणजे पहिले ग्रामीण समाज समजून घेऊ, त्याच्यानंतर जाती व्यवस्था समजून घेऊ सामाजिक संरचनेमध्ये, मग आदिवासी समुदाय समजून घेऊ, जो मी सुरुवातीलाच सांगितला, बरोबर. कारण हा समुदाय तुम्ही सोडून दिला तर तुम्ही देशभरातली जवळपास 4, 5, 10% लोकसंख्या सोडून देताय की ज्याचा भारतीय ग्रामीण समाजावर बऱ्यापैकी परिणाम आहे असं आपण म्हणतो. असं म्हणतो ना रे, काय मला तुम्ही सांगा की काहीतरी लागलं खुपलं तर तुम्ही काय करतात, हळद लावतात. आता हे हळद लावतात हे जुन्या लोकांनी आम्हाला सांगितलंय, बरोबर. आजीबाईंचा बटवा. तो हे जुन्या लोकांनी आम्हाला जे सांगितले ते जुने लोक आहेत कुठे, तर ते गावाखेड्यात आहेत, ते जंगलात आहेत, राईट. सो ते आदिवासी समुदाय समजलाच पाहिजे ना. मग आदिवासी समुदायाचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम की जो इथे सिलेबसमध्ये दिलाय, परिभाषिक समस्या. परिभाषीय समस्या म्हणजे इथे इंग्लिश जर शब्द मराठीत जड जात असेल तर मी इंग्लिश पण दिलंय, डेफिनेशनल प्रॉब्लेम. डेफिनेशनल प्रॉब्लेम म्हणजे भाषा, म्हणजे आदिवासी नक्की म्हणायचं कोणाला, आदिवासी व्यक्ती, हेच आम्हाला इथे कन्फ्युजन होतंय थोडंसं. तर त्याच्याबद्दलची चर्चा करा. ते डिस्कशन आहे की डेफिनेशन कशी दिली आहे, कोणाला आदिवासी म्हणायचं, जो जंगलात राहतो त्याला आदिवासी म्हणायचं, गावाच्या वेशीवर राहतो त्याला आदिवासी म्हणायचं, किंवा गावात होता पण आता शहरात आलाय तरी सुद्धा त्याला आदिवासी म्हणायचं, काय म्हणायचं, कोणाला म्हणायचं, तो ते तिथे डिस्कशन आहे. त्यांचा भौगोलिक विस्तार, आता हा पूर्ण एक प्रकारे फॅक्च्युअल पॉइंट आहे. ठीक आहे, म्हणजे याला
जॉग्रफीत घेतलं तुम्ही तरी चालेल की कुठल्या प्रकारचे आदिवासी कुठे राहतात, ते तर आपण पण अभ्यासतो ना रे, राईट. भिल्ल जातीतले आदिवासी किंवा भिल्ल प्रकारातले आदिवासी कुठे राहतात, राईट. कोरकू कुठे राहतात, कोकरू कुठे राहतात, राईट. हे सगळे आपल्याला माहिती आहेत ना. संथल कुठे राहतात, राईट. मुंडा कुठे राहतात. तो हे सगळे आदिवासी यांचा भौगोलिक विस्तार, हे सगळं फॅक्ट आहे. याची एक नोट मी देऊन देईल, तेवढीच वाचायची आहे. त्याच्यावर प्रश्न येणं अपेक्षित नाही. ह्या टॉपिकवर आजपर्यंत युपीएससी तरी एकही प्रश्न आलेला नाहीये, राज्यसभेत पण येणार नाही, कारण फॅक्च्युअल टॉपिक आहे. कुठली जात आदिवासी प्रजाती कुठे राहते याच्याशी काय देणं घेणं नाही. त्यांचे वैशिष्ट्य, त्यांचं सामाजिक सहसंबंध किंवा त्यांचा परस्पर संबंध, त्यांची सामाजिक संरचना, हे जास्त महत्वाचं आहे, राईट. ओके. त्याच्यानंतर वसाहतवादी धोरण आणि जमाती. तर आदिवासींसंदर्भातलं वसाहतवादी धोरण काय होतं, मग ते त्यांच्या राहण्याच्या अधिवासाबद्दलचं असेल किंवा त्यांच्या इतर जीवनशैलीशी निगडीत असेल, त्याचं डिस्कशन आहे. आणि मग एकात्मतेचे आणि स्वायत्ततेचे प्रश्न, म्हणजे इश्यूज ऑफ इंटिग्रेशन अँड ऑटोनॉमी. हा प्रश्न तयार कधी होतो, एकात्मतेचा आणि स्वायत्ततेचा आदिवासींचा प्रश्न जो तयार होतोय तो खास करून तयार होतो मुख्यत्वे करून 1947 नंतर, बरोबर. का बरं? कारण तुम्हाला माहिती आहे आमच्याकडे संविधानात 5th शेड्यूल आहे, 6th शेड्यूल आहे. ते कशासाठी आहे ते तुम्ही सांगा. ऑटोनॉमस काउन्सिल, ऑटोनॉमस डिस्ट्रिक्ट काउन्सिल ज्याच्यातून तयार होतात, बरोबर, राईट. तो ते स्वायत्तता असली पाहिजे आदिवासी समुदायाला. का? कारण त्यांची एक वेगळी संस्कृती आहे आणि ती युनिक आहे, ती टिकवली पाहिजे. आणि म्हणून बाहेरच्या लोकांचं त्यांच्यात हस्तक्षेप कमीत कमी असलं पाहिजे. त्यांची एक सामाजिक रचना आहे, ती टिकली पाहिजे. म्हणून त्यांना स्वायत्तता असली पाहिजे. मग त्या स्वायत्ततेचा काय प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी काय काय उपाययोजना केल्या गेल्यात ते पण इथे डिस्कशन आहे. तर थोडंसं तुम्हाला लक्षात येत असेल, हा जो टॉपिक आहे हा फक्त सोसायटी किंवा सोशिओलॉजी पुरता मर्यादित नाहीये. ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला एकतर सोशिओलॉजी आहे, प्लस जॉग्रफी आहे, प्लस पॉलिटी आहे आणि प्लस हिस्ट्री आहे. तो हे सगळं क्लब होताना दिसतं इथे, बरोबर आहे, राईट. तो इंटरेस्टिंग आहे टॉपिक, तो डिस्कस करू तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. आणि मग त्याच्यानंतर भारतीय समाजातल्या संरचनेवर भारतीय सामाजिक वर्ग याच्याबद्दल चर्चा करू. मग 3 प्रकारचे वर्ग आहेत इथे, की भारतीय समाज सिलेबस तरी सांगतो की 3 प्रकारच्या वर्गांमध्ये विभागलेला आहे. कोणते? परत ग्रामीण वर्ग आहे, कृषक वर्गीय समाज की जो पूर्णपणे हा शेतीवर अवलंबून आहे. दुसरा औद्योगिक वर्ग की जो उद्योगधंद्यांवर अवलंबून आहे. आणि औद्योगिक वर्ग कशामुळे झाला तर नागरिकीकरणामुळे झालाय. आणि भारतातील मध्यम वर्ग हा कुठेतरी ह्या दोघांमधला जो वर्ग आहे तो मध्यम वर्ग. मग नक्की व्याख्या काय होते मध्यम वर्गाची ते पण बघितलं पाहिजे. तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा. वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळी व्याख्या सांगितलेली आहे. मध्यम वर्ग हा फक्त काही उत्पन्नाच्या पातळीवर ठरत नाही की माझं उत्पन्न इथून ते इथपर्यंत आहे म्हणून मी मध्यम वर्ग आहे, किंवा मी फक्त शहरात राहतोय म्हणून मी मध्यम वर्ग आहे, असं होत नसतंय. ठीक आहे. तर कोणी कोणी थिंकर्सनी काय काय सांगितलं त्याच्याबद्दल आपण डिस्कशन करूया तिथे. ओके. तर हे 3 आणि 4 सामाजिक संरचनेमधले युनिट. आणि त्याच्यानंतर 5 आणि 6 तर नातेसंबंध हे बघायचे. हे ओव्हरलॅपिंग आहे, मी सांगितलं तुम्हाला युनिट 1 मध्ये. तर भारतातले नातेसंबंध कशा प्रकारे बदलत जातात, मग वंशावळ आणि वंशपरंपरा, डिसेंट आणि लिनिएज काय असतं त्याच्याबद्दलची चर्चा करू. लिनिएज आणि डिसेंट. त्याच्यानंतर भारतातले नातेसंबंधांचे प्रकार काय काय असतात, टाइप्स ऑफ किनशिप इन इंडिया. आता प्रकार काय, आते भाऊ, मामे भाऊ, काकाचा मुलगा, मामाचा मुलगा, हे नातेसंबंधांचे प्रकार आहेत का? तो कदाचित आहेत, राईट. मग ते कसे अभ्यासायचे त्याच्याबद्दलची चर्चा इथे करू. कुटुंब पद्धती आणि विवाह पद्धती. आता कुटुंब पद्धती जेव्हा म्हणतो तर त्याचेही प्रकार असतील का? आहेत. म्हणजे काय, जे पेपर 1 मध्ये पण डिस्कस केलं, पण इथे भारतातले. म्हणजे आता जर मी म्हटलं की सिंगल पॅरेंट आहे, बरोबर, कुटुंब म्हणजे एकच व्यक्ती आहे आणि त्याचं एकच मूल आहे. मी तुम्हाला करण जोहरचं एक उदाहरण दिलं होतं, आठवत असेल, राईट. तर ते जे उदाहरण इथे घेता येईल का? तर अर्थातच. आता करण जोहर इंडियन आहे ना, तर मग भारतीय समाजात पण कुटुंब व्यवस्था तशा प्रकारची बदलत चाललेली आहे. हॉलिडे फॅमिली, एक्सटेंडेड फॅमिली असे शब्द यायला सुरुवात झाली आहे भारतात सुद्धा, की जे पाश्चिमात्य देशांमध्ये होती. मग ती भारतीय कुटुंब व्यवस्था कशा प्रकारची बदलते, तशीच विवाह व्यवस्था पण बदलत चाललेली आहे. तर त्याच्याबद्दलचं डिस्कशन करू. आणि त्याच्यानंतर कुटुंबाचा घरदार विषयक पैलू. आठवतोय का मी सांगितलं होतं तुम्हाला की कुटुंब आणि घरदार ह्या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फॅमिली अँड हाऊसहोल्ड. एका वाक्यात याच्यातलं वर्गीकरण दिसेल की कुटुंब हे कशाने जोडलेलं असतं, तर कुटुंब हे भावनेच्या बंधाने जोडलेलं असतं, इमोशनल बॉन्ड. पण घरदार जे आहे ते गरजेच्या बंधनात जोडलेलं असतं, नीड असते. उदाहरण मी तुम्हाला सिंपल सांगितलं होतं. हॉस्टेलमध्ये तुम्ही 2 मित्र वगैरे राहतायत, 2, 3, 4, तर ते काय आहे, ते घरदार आहे, हाऊस होल्ड आहे, ते कुटुंब नाही. पण तुम्ही गावी जाताय दिवाळी दसऱ्याला, ते तुमचं कुटुंब आहे. ते लक्षात. तो हे मी सांगितलं होतं तुम्हाला पेपर 1 मध्ये. ज्यांनी बघितलं नसेल तो व्हिडिओ बघा, त्याच्यात तुम्हाला सगळं समजा. ओके. डिकोडेड सिलेबस. कुटुंब व्यवस्थेमध्ये पितृसत्ताक पद्धती आहे आमच्याकडे, बरोबर. पितृसत्ताक पद्धती
काल होती, आज आहे, उद्या राहील, पण ती कशी बदलत चालली आहे त्याच्याबद्दलची पण चर्चा करूयात. आणि त्याच्यानंतर हक्क आणि लिंगाधारित श्रमविभागणी. हक्क, आता पितृसद्दाक पद्धती आणि लिंगाधारित श्रमविभागणी हे जर बघितलं तुम्ही तर हे दोन टॉपिक जसे तसे पेपर 1 मध्ये आहे. कुठे? कार्य आणि समाज. जर आठवत असेल युनिट नंबर 6 पेपर क्रमांक 1. जसं मास्टरचं पार्ट आहे ना तसं सिलेबस तुझा पण पार्ट असला पाहिजे रे गड्या, तर मग होईल, तर मग लिंकेजेस लागेल. येते लक्षात? तो पेपर क्रमांक 1 युनिट नंबर जो 6 आहे त्याच्यात कार्य आणि समाज, वर्क अँड सोसायटी जेव्हा बघतो त्याच्यात पितृसद्दाक पद्धती आणि लिंगाधारित श्रमविभागणी एवढं आहे. पण इथे एक शब्द ऍड झालाय, हक्क. बरोबर? मग आता हक्क इंग्लिशमध्ये त्याला दिलेलं आहे तुमचं काय? एंटायटलमेंट्स. एंटायटलमेंट्स हा जास्त चांगला समजतो हक्कापेक्षा. ओके, एंटायटलमेंट्स म्हणजे एखादी स्त्री, भारतीय समाजात राहणारी स्त्री, त्याला कुठल्या एंटायटलमेंट्स आहेत, तिला राईट्स कुठले कुठले आहेत आणि त्याच्यानुसार मग तिची श्रमविभागणी झालेली आहे का लिंगाधारित. ओके, म्हणजे पितृसत्ताक पद्धतीमुळे स्त्रियांना कोणते कोणते हक्क मिळालेत आणि त्याच्यामुळे लिंगाधारित श्रमविभागणी कशी झाली आहे, ही लिंकेजेस आहेत. उदाहरणाने सांगतो रे, जड शब्द असले तरी उदाहरण सोपं आहे आणि कन्सेप्ट अतिशय सोपी आहे. ओके, कारण मोहित सरांकडनं शिकताय ना तुम्ही. ओके, राईट. बघा काय म्हणतोय, पितृसद्दाक पद्धती. आता एखाद्या घरात जर एखादे वडील स्ट्रिक्ट असतील की आणि म्हणतील, हे बघतो आपण आपल्या आजूबाजूला की स्त्रियांनी घराच्या बाहेर निघायचं नाही, आमच्या घरातल्या स्त्रिया काम करत नाही, असं मत असतं बऱ्याच लोकांचं, हे आपण समाजात ऐकतो आपल्या, बरोबर. मग ती पितृसत्ताक पद्धती झाली. मग त्या केसमध्ये स्त्रियांचे हक्क काय झाले? घरापुरता मर्यादित झाले. एंटायटलमेंट घरापुरता मर्यादित झाली. आणि जेव्हा लिंगाधारित श्रम विभागणी झाली तर तेव्हा श्रम विभागणी जेव्हा म्हणतोय तेव्हा श्रम कसे विभागले गेले? तर घराच्या बाहेरचे जे श्रम असतील ते घरातला पुरुष करेल आणि घरातले जे श्रम असतील ते स्त्रिया करतील घरातल्या. झाली का श्रम विभागणी? येस ऑर नो? राईट. हा, पण तसंच दुसरी केस असेल, एखाद्या वेगळा व्यक्ती असेल, तो म्हणेल स्त्री असो का पुरुष असो मी भेदभाव करत नाही, स्त्रिया पण जाऊ शकतात बाहेर काम करायला, पुरुष पण जाऊ शकतात, त्यांच्या इच्छेनुसार ते ठरवतील. मग ती काय झाली? मग परत हक्क बदलले, स्त्रीचे पण आणि पुरुषांचे पण, खास करून स्त्रियांचे. आणि स्त्रीचा हक्क बदलला आणि ती घराच्या बाहेर पाऊल टाकायला सुरुवात झाली बाहेर काम करण्यासाठी, तर श्रम विभागणी तशा स्वरूपात झाली. येते लक्षात? म्हणून हे तिघं पॉईंट कनेक्टेड आहे, पितृसत्ताक पद्धतीमुळे एंटायटलमेंट आणि त्याच्यामुळे लिंगाधारित श्रम विभागणी. आय होप हे समजलं असेल. रिपीटेड पॉईंट आहे पेपर 1 मधला, है ना? राईट. तो हे डिस्कशन. त्याच्यानंतर धर्म व समाज, की भारतातला धर्म आणि भारतातली धार्मिक व्यवस्था आणि समाज व्यवस्था कशी आहे त्याची चर्चा. तर भारतातले धार्मिक समुदाय कोणते आहेत? धार्मिक समुदाय जेव्हा म्हणतोय ना तेव्हा काही फक्त असं नाहीये रे की हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन हे असे धर्म आहेत, बुद्ध हे धर्म आहेत, असं नाहीये डिस्कशन. धार्मिक समुदाय कोणकोणते आहेत आणि त्या समुदायातला आपापल्यातलं डिस्कशन कसं आहे. ओके, आणि ते डिस्कशन करताना मग त्यांच्यामध्ये काही सामाजिक संरचना कशा समप्रमाणात विभागल्या गेलेल्या आहेत. बऱ्याच वेळा तुम्ही अनुभवलंय का असं की एखाद वेळेस उपवास, आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो, आठवलं जस्ट म्हणून ते सांगतो, की हिंदू धर्मामध्ये उपवास ही संकल्पना आहे. वेगवेगळ्या काय संकष्टी, चतुर्थी वगैरे आपण उपवास करत असतो. तसंच मुस्लिम धर्मात रोजे म्हणतो, बरोबर, राईट. रमजान जो धर्म एक उत्सव असतो त्यावेळेस रोजे घेतले जातात, बरोबर. तो रोजे आणि उपवास शब्द वेगवेगळे आहे, त्यांचा धर्मानुसार कदाचित अर्थ वेगवेगळा आहे, पण जर तुम्ही संकल्पना बघितली किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन बघितलं तर जवळपास सेम आहे. येस ऑर नो? राईट. म्हणून मग धार्मिक समुदाय आणि त्या धार्मिक समुदायाचं तशा प्रकारच्या काय चर्चा, याच्यावरून आपल्याला ते समजून घ्यायचंय. आणि मग नंतर जे अल्पसंख्याक समुदाय आहे भारतातला, आता भारतातले धार्मिक अल्पसंख्याक कोणते ते तुम्ही सांगायचं कमेंटमध्ये. पॉलिटीमध्ये शिकतो आपण, बरोबर. तर त्यांच्या समस्या काय काय आहेत त्या समस्यांविषयी सुद्धा आपल्याला इथे डिस्कशन करायचंय. ओके ओके, तर थोडासा पॉलिटीचा टच इथे येणार तुम्हाला. त्याच्यामुळे जेव्हा शिकवतोय तेव्हा समाजशास्त्र फक्त समाजशास्त्र राहत नाही. समाजशास्त्र हा पॉलिटिक्स जातो, इकॉनॉमीमध्ये जातो, अर्थव्यवस्थेत जातो, सगळीकडे जातो. ओके, आणि सगळ्या चहूबाजूंनी जेव्हा लिहिणार उत्तर तेव्हाच ते जमेल. आलं लक्षात? ओके, तो हे 6वा युनिट आपल्याला बघायचं आहे. आणि ऑब्व्हियसली आता ते परत सांगणार नाही की धर्म आणि समाज हा 6वा युनिट पेपर 1 मध्ये पण आहे. आता तुम्ही सांगा कमेंटमध्ये तो पेपर 1 मध्ये युनिट नंबर काय आहे, धर्म आणि समाज. ओके, राईट. तर ते इथे डिस्कशन करू. हे झाले 2 सेक्शन पेपर 2चे, अ आणि ब. आता सेक्शन सी कडे जाऊ, भाग क पेपर 2चा. कशाचा होता सेक्शन सी? तर परिवर्तनाबद्दलचा होता, की भारतीय समाजात काय काय परिवर्तन होतंय आणि ते परिवर्तन कशाशी जोडलं गेलेलं आहे त्याच्याबद्दलची चर्चा करा. मग परिवर्तनामध्ये आपण काय काय चर्चा करतो? तर परिवर्तनामध्ये आपण सामाजिक परिवर्तनाची दृष्टी काय काय आहे, म्हणजे परिवर्तनाचे घटक कोणते कोणते, थोडक्यात इथे हे डिस्कस करायचं आहे. बघा, मिश्र अर्थव्यवस्था,
बरोबर. जे नियोजन सुरू झालं होतं तर ते नियोजनाबद्दलची चर्चा. तर मिश्र अर्थव्यवस्था आणि नियोजन याची काय काय चर्चा आहे. नियोजन कधीपासून सुरू झालं, 1950 पासून सुरू झालं ना, प्लॅनिंग कमिशन, बरोबर. तर ते जे नियोजन सुरू झालं त्याच्यामुळे सामाजिक परिवर्तन कसं होत गेलं. 5 इयर्स प्लॅन आले, पंचवार्षिक योजना आल्या आणि पंचवार्षिक योजनांमुळे नियोजन तसे बदलत गेले, आपल्याला माहिती आहे, बरोबर. आणि जसे जसे नियोजन बदलत गेले तसं तसं भारतीय समाज रचना पण बदलत गेली. पहिलं तुमचं प्लॅनिंग कमिशनचा पहिला प्लॅन, पंचवार्षिक योजना पहिली कशावर फोकस होता, तो कदाचित कृषी व्यवस्थेवर फोकस होता. मग कृषी समाज जो बघितला आपण आता, ग्रामीण समाज किंवा कृषक समाज, तसा तो बदलत जाईल, बरोबर. दुसरी पंचवार्षिक योजना उद्योगधंद्यावर भर होता, बरोबर, महालनोबिस मॉडेल म्हणतो आपण. तर त्याच्यानुसार समाज कसा बदलत गेला. मग जर उद्योगधंद्यांवर भर होता तर नागरिकीकरण होत गेलं असेल, आणि जर नागरिकीकरण होत गेलंय तर मग समाज रचना तशी बदलत गेली आहे. खेड्यातून शहराकडे आला माणूस, बरोबर, राईट. एक विद्यार्थी किंवा विद्यार्थी म्हणत होतो मी, माणूस म्हणूयात, राईट. नोकरीच्या शोधार्थ तो इकडे आला, आणि जर तसं आलं तर मग समाजावर बदल झाले, समाजात परिवर्तन झाले. तसंच जेव्हा तुम्ही मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली, बरोबर, तर त्या मिश्र अर्थव्यवस्थेमुळे काय सामाजिक बदल झाले ते डिस्कस करायचंय. संविधान आणि कायदा जेव्हा लागू करण्यात आला तेव्हा समाज परिवर्तन कसं झालं. शिक्षणामुळे समाज परिवर्तन कसं झालेलं आहे. तो थोडक्यात हे जे घटक आहेत दिलेले तुम्हाला, हे काय आहेत रे, तो हे सगळे सामाजिक परिवर्तनाचे एक प्रकारे टूल्स आहेत असं आपण म्हणू शकतो. ओके, सामाजिक परिवर्तनाचे टूल्स. त्याच्यानंतर भारतातील ग्रामीण आणि कृषक स्थित्यंतर. मग जर हे सगळं होत असेल तर याचा भारतीय ग्रामीण समाजावर काय परिणाम होतो त्याची चर्चा आहे. तर ग्रामीण समुदायावर काय काय परिणाम झाला आणि त्याच्यासाठी परत कोणते घटक सामाजिक परिवर्तनासाठी. तर ग्राम विकास कार्यक्रम. मग आमच्याकडे ग्राम विकास कार्यक्रम कोणते कोणते, तर अगदी तुम्ही बघितलं 1990, 95 त्याच्याही पूर्वीचे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल, बरोबर, राईट. त्याच्यानंतर आयुष्यमान आता भारत योजना असेल, त्याच्यानंतर अगोदरची जर तुम्ही बघितली ती घर बांधायची योजना असेल, कृषी आवास योजना असेल, अशा वेगवेगळ्या जे ग्रामीण योजना झाल्या. समुदाय विकास कार्यक्रम, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणतो आपण याला, राईट. तो हे सगळं सहकारी संस्था सगळ्यात महत्वाचा एक कंपोनंट. त्याच्यामुळे काय काय बदल झालाय. एकच सेकंद द्या मला. हॅलो हॅलो, एक 10 मिनट में कॉल करता हूं. हाँ, तो सामुदायिक विकास कार्यक्रम, ओके, कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम. त्याच्यामुळे समाजात परिवर्तन काय झालंय. सहकारी संस्था, भारतात सहकारी संस्थांचं जे जाळं पसरलं आहे त्याच्यामुळे काय काय बदल झालाय. दारिद्र्य निर्मूलन योजना कोणत्या कोणत्या राबवलेल्या आहेत. काहीतरी 1-2 उदाहरणं सांगता येतील का तुम्हाला की भारतात दारिद्र्य निर्मूलन. मग ते MG नरेगा असेल, बरोबर, किंवा ते मिड डे मील असेल, किंवा ते अजून काय. मिड डे मील डायरेक्ट दारिद्र्याशी निगडीत नाहीये, इनडायरेक्टली आहे. पण दारिद्र्य निर्मूलनासाठी ज्या ज्या समस्या, ज्या ज्या आमच्याकडे योजना राबवल्या गेल्या त्या सगळ्यांचा परिणाम ग्रामीण आणि कृषी स्थित्यंतर होण्यासाठी कसा झाला आणि अल्टिमेटली सामाजिक परिवर्तनावर कसा झाला ते अभ्यासायचं आहे. तसंच हरित क्रांती आणि त्याच्यामुळे होणारं सामाजिक परिवर्तन. कृषी क्षेत्रातील उत्पादनाच्या बदलत्या पद्धती. जर आठवत असेल मार्क्सवादी विचारसरणी. तुम्ही म्हणाल सर हे इकॉनॉमिक्स होतंय का थोडंसं. नाही, उदाहरण कनेक्ट करून सांगतो. मार्क्सवादी विचारसरणी जेव्हा बघू किंवा मार्क्स जेव्हा अभ्यासू तेव्हा आपण फॅक्टर ऑफ प्रोडक्शन, बरोबर, उत्पादनाच्या संसाधनांचा विचार करू. आणि मार्क्स काय म्हणतो, जशी जशी उत्पादनाची संसाधनं बदलली गेली तशी उत्पादनांच्या संसाधनांशी निगडीत असणाऱ्या लोकांचे सहसंबंध सुद्धा बदलत गेले. म्हणजे फॅक्टर ऑफ प्रोडक्शन जसे बदलत गेले तसे रिलेशन ऑफ प्रोडक्शन पण बदलत गेले. आणि फॅक्टर ऑफ प्रोडक्शन बदलल्यामुळे रिलेशन ऑफ प्रोडक्शन बदलले आणि त्याच्यामुळे काय झालं तर समाजात वर्ग व्यवस्था तशी बदलत गेली आणि समाजाची संरचना तशी बदलत गेली. मग तसंच आहे डिस्कशन की कृषी क्षेत्रात उत्पादनाच्या पद्धती जशा बदलत गेल्या. म्हणजे पूर्वी आम्ही लाकडाचं नांगर वापरत होतो, आता आम्ही ट्रॅक्टर वापरायला लागलो. आणि आता तर डिस्कशन ड्रोन वापरायला लागलो. आम्ही हाताने फवारणी करत होतो हँडपंप घेऊन, पण आता ड्रोनने फवारणी करायला सुरुवात झाली आहे. मग अर्थातच तुमचे सहसंबंध बदलतील ना समाजातले. मग त्याचा विचार करा. त्याच्याने ग्रामीण व्यवस्था बदलली, त्याच्याने समाजात परिवर्तन झालं. ओके. त्याच्यानंतर ग्रामीण श्रमिक वर्ग, गुलामी आणि स्थलांतर. आता हे जे आहे गुलामी आणि स्थलांतर हे डिस्कशन श्रमिक वर्गासोबतच करायचंय. म्हणजे ग्रामीण भागातला जो श्रमिक वर्ग आहे तर त्याचं बऱ्याच वेळा आता दुष्काळ पडला किंवा काहीतरी अति नुकसान झालं पिकाचं तर त्याच्यावर कर्ज घेतलेलं असतं तर गुलामी करायची वेळ येते. पण गुलामी शब्दशः आता संविधानानंतर मान्य आहे का, तर मान्य नाही. बॉन्डेड लेबर, बरोबर. पण काय होतंय ते आपण बघतोय समाजात. तर मग ते बघतोय तर त्याचं उदाहरण आपल्याला डिस्कस करायचंय, त्याचे अनुभव डिस्कस करायचे. त्याच्यानंतर तो श्रमिक वर्ग बऱ्याच वेळा कंटाळून काय करतोय, स्थलांतर करण्याचा प्रयत्न करतोय.
आणि स्थलांतर केल्यामुळे गाव खेडे ओस पडायला लागले आहेत. तर मग त्याच्याबद्दल चर्चा करू की स्थलांतराचे परिणाम काय होत आहेत ग्रामीण भागात. एक वाक्य तुम्हाला सांगतो, फेमिनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर असं होताना दिसतं. म्हणजे काय, शेतीचं स्त्रीकरण होत चाललेलं आहे, शेती व्यवस्थेचं. म्हणजे जे ग्रामीण भागातले तरुण आहेत किंवा पुरुष आहेत ते सगळे स्थलांतर करत आहेत शहरी भागात नोकरीच्या शोधार्थ. मग ग्रामीण भागात उरतं कोण आहे, तर त्या स्त्रिया उरत आहेत. आणि मग शेतीकडे कोण लक्ष देत आहे, तर स्त्रिया लक्ष देत आहेत. याला म्हणतात फेमिनायझेशन ऑफ ऍग्रिकल्चर. ते होताना दिसतंय स्थलांतरामुळे. हे सगळं डिस्कशन करायचं इथे. ओके, आय होप समजतंय तुम्हाला. आणि हे सगळं भारतीय समाजाबद्दलची चर्चा आहे ना. औद्योगिकीकरण आणि नागरिकीकरण, आधुनिकीकरणामुळे औद्योगिकीकरण झालं आणि औद्योगिकीकरणामुळे नागरिकीकरण झालं. तर याच्यात औद्योगिक क्रांती कधी झाली त्याच्याबद्दलची चर्चा करू. त्याच्यानंतर नागरी वसाहतींमध्ये वाढ कशी झाली, तर एकानंतर एक मुद्दे आहेत. औद्योगिक क्रांती झाली, त्याच्यामुळे नागरी वसाहतींमुळे वाढ झाली. नागरी वसाहतींमध्ये वाढ झाल्यानंतर कामगार वर्ग तयार झाला शहरात. कामगार वर्ग तयार झाल्यामुळे कामगार वर्गात वाढ झाली आणि वर्गीय गतिशीलता. म्हणजे मी आता एखाद्या गावातून शहरात येतोय राहायला आणि शहरात आल्यावर जर मला काय होतंय, समजा मी चांगली प्रगती केली माझ्या व्यवसायात किंवा माझ्या जे काही नोकरी आहे त्याच्यात प्रगती केली, तर मला गतिशीलता मिळाली, मोबिलिटी. आठवत असेल हा शब्द पेपर 1 मध्ये डिस्कस केला होता, युनिट नंबर 5, स्थरीकरण आणि गतिशीलता. आठवतंय, राईट? तर ते केलं. मग वर्गीय गतिशीलता पण मी मिळाली. म्हणजे एका वर्गातून मी वरच्या वर्गात शिफ्ट झालो किंवा समाविष्ट झालो. कशामुळे, तर मला अर्थातच कामगार, मी शहरीकरण झालं, शहरीकरणामुळे मी शहरात आलो, शहरात मी कमाई केली किंवा माझे सुधरवलं मी माझी परिस्थिती आणि त्याच्यामुळे मी वरच्या वर्गात गेलो. तर ही वर्गीय गतिशीलता तिथे अभ्यासायची. दुसरं एक नकारात्मक प्रकार जो घडला औद्योगिकरणामुळे आणि नागरिकीकरणामुळे, तो होता तुमचा अनौपचारिक क्षेत्र वाढले आणि बाल कामगारांची संख्या वाढली. इन्फॉर्मल सेक्टर आणि चाइल्ड लेबर हे मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्याच्यानंतर अजून एक दुष्परिणाम की शहरी क्षेत्रातील झोपडपट्ट्या वाढल्या आणि वंचितता वाढली. बरोबर, की डिप्रिवेशन. आठवतंय का हा शब्द परत, डिप्रिवेशन? कुठेतरी पेपर 1 मध्ये वाचलाय, ते कमेंट मध्ये सांगा मला कुठे वाचलाय आपण डिप्रिवेशन हा शब्द. आठवत असेल तुम्हाला, जेव्हा परत स्थरीकरण बघत होतो, दारिद्र्य बघितलं, वंचितता बघितली, बरोबर, अस्पृश्यता बघितली, तर तिथे आपल्याला वंचितता हा शब्द बघितला होता. तर तोच शब्द परत इकडे रिपीट होतोय. पण इथे कारण काय आहे, शहरीकरणामुळे झालेली वंचितता. तिकडे कारण काय होतं, दारिद्र्यामुळे झालेली वंचितता. इथे लक्षात. ओके, तो हा फरक आहे. तर ते इथे आपल्याला डिस्कशन करायचंय. त्याच्यानंतर याच्यात पुढचा युनिट भाग क मध्ये येतो आपला सामाजिक बदल किंवा जे झालेत त्याच्यातला, तो म्हणजे राजकारण आणि समाज. तो याच्यात पण बदल होत गेले. जसं आपण बघितलं, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राष्ट्र ही संकल्पना पुढे येते, लोकशाही, नागरिकत्व ह्या संकल्पनांना जास्त प्रेरणा मिळते आणि त्याच्यामुळे आमची सामाजिक रचना पण बदलते. म्हणजे भारताचे नागरिक, भारताचे अनागरिक किंवा नागरिक नसणारे लोक यांच्यात एक वर्ग निर्माण होतो. तर तो समाजात कशा प्रकारे वावरतो त्याच्याबद्दलची चर्चा. राजकीय पक्ष आणि दबाव गट, राजकीय अभिजन, सामाजिक आणि राजकीय अभिजन, तो याच्याबद्दल, याचा समाजावर किंवा सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी हे घटक कशा प्रकारे काम करतात त्याची चर्चा इथे करायची आहे. प्रादेशिकतावाद कसा होतो आणि सत्तेचे विकेंद्रीकरण कसं होतं त्याच्याबद्दलची चर्चा. आणि सिक्युलरायझेशन. बरोबर, आता बघा हा शब्द परत, सिक्युलरायझेशन किंवा निधर्मीकरण. इथे निधर्मीकरण दिलेला आहे. तो मी तुम्हाला मागच्या सेक्शन मध्ये सांगितलं होतं. निधर्मीकरण किंवा सिक्युलरायझेशन आणि सिक्युलरिझम या दोघांमध्ये फरक आहे. बरोबर, सिक्युलरिझम म्हणजे काय, तर रिड्युसिंग द इन्फ्लुएन्स ऑफ रिलिजन, आणि सिक्युलरायझेशन इज व्हॉट, सिक्युलरायझेशन म्हणजे धर्माचा प्रभाव कमी होत जाणं नाही, तर सिक्युलरायझेशन म्हणजे धर्म कमी होत जाणं. म्हणजे धर्मावरून आम्ही निधर्मी होत चाललेलो आहे. तर मग याची परत काय कारण असू शकतात आणि याचा समाजावर कसा परिणाम होतो, तर धर्म आणि समाज पेपर 1 मधला टॉपिक, इथला धर्म आणि समाज टॉपिक, त्याच्या सोबत हे शिकायचं आहे निधर्मीकरण. तो हे झालं परत मायक्रो लिंकेजेस टॉपिकच्या, तर ते समजलं पाहिजे, राईट? ओके, तो हे 2 युनिट भाग पेपर 2 भाग क, युनिट नंबर 3 and 4. त्याच्यानंतर आपण युनिट नंबर 5 कडे जर गेलो याच्यातलं, तर याच्यात दिसत असेल तुम्हाला, त्याच्यात आपल्याला बघायचंय भाग क, युनिट नंबर 5 आणि युनिट नंबर 6, भारतातील, आधुनिक भारतातील सामाजिक चळवळ. आता परत इथे जो बदल आहे समाजातल्या सामाजिक संरचनांमधला, भारतीय सामाजिक संरचनांमधला, तर त्याच्यात आधुनिक भारतातील सामाजिक चळवळींची काय भूमिका आहे त्याच्याबद्दलची चर्चा करायची आहे. अर्थातच ह्या ज्या सामाजिक चळवळी आहे या सगळ्या आपल्याला 1947 नंतरच्या डिस्कस करायच्या आहेत, कारण इथे आधुनिक भारत म्हटलेला आहे. या अगोदरच्या टॉपिक मध्ये जर तुम्ही बघितलं तर युनिट नंबर 5 मध्ये ओके,
तर इथे हे लिंकेजेस तुम्हाला मी सांगितले होते या व्हिडिओमध्ये, आठवत असेल तुम्हाला. ओके, थोड्या वेळापूर्वी मी याच्यात हे सांगितलं की 47 नंतरच्या चळवळी ह्या तिकडे लिंक करून बघायच्या आहेत. म्हणजे आपण वसाहतवाद आणि वसाहतवादी राजवटीचा परिणाम भारतीय समाजावर काय झालाय त्याच्यावर जेव्हा डिस्कशन करतोय, तेव्हा जेव्हा त्या चळवळी बघतोय त्या 47 पर्यंतच्या चळवळी आहेत. इथे जेव्हा चळवळी बघायच्या आहेत त्या 47 नंतरच्या चळवळी, पण दोघी लिंक करून डिस्कस करायच्या आहेत. ओके राईट. मग ती कृषक चळवळ असेल, स्त्रियांची चळवळ असेल, मागासवर्गीय दलितांची चळवळ असेल, पर्यावरणवादी चळवळ असेल, मग चिपको मुवमेंट, अपिको मुवमेंट ऐकलं असेल तुम्ही, ते डिस्कस करू. वांशिकता आणि अस्मितेवर आधारित चळवळी म्हणजे एथनिसिटी आणि आयडेंटिटीवर आधारित चळवळी असतील त्या इथे डिस्कशन करायचंय आपल्याला, बरोबर राईट. तर हे रिफ्लेक्शन दिसतंय. पुढचे जे 2 युनिट आहेत आपले, शेवटचे 2 युनिट, युनिट नंबर 6 आणि युनिट नंबर 7, या गट क मधले पेपर 2च्या, हे थोडेसे वेगळे आहेत, थोडेसे जनरलाइज आहेत. म्हणजे खास करून हे लोकसंख्या गतितत्व आणि पुढचं जर युनिटचं मी नाव सांगितलं ते म्हणजे सामाजिक स्थित्यांतराच्या समस्या. ठीक आहे. तर बऱ्याच वेळा असं होतं की हे युनिट म्हणजे युनिट नंबर 6 आणि युनिट नंबर 7 काय होतंय, थोडंसं जनरल स्टडीच्या पर्स्पेक्टिव्हने लिहिलं जातं. तर तिथे एक चूक होते विद्यार्थ्यांची. म्हणजे बघा, आता इथे जे जर तुम्ही नावं बघितले, लोकसंख्या आकारमान, लोकसंख्येची वाढ, रचना, वितरण, लोकसंख्या वाढीचे घटक, जन्म मृत्यू स्थलांतर, लोकसंख्या धोरण 2000चं लोकसंख्या धोरण असेल, कुटुंब नियोजन, अलीकडे उद्भवलेले प्रश्न म्हणजे वृद्धत्व, लिंगदर, बालमृत्यू, शिशुमृत्यू, प्रजोत्पादक आरोग्य, हे सगळे पॉइंट काय सांगतात, कुठेतरी जीएस मध्ये हे शिकलेलो आहे सर आम्ही. माल्थसचा सिद्धांत आम्ही बघितलेला आहे, बरोबर. जन्मदर, मृत्यूदर आम्हाला माहिती आहे. हे सगळं डिस्कशन कुठेतरी जीएस ह्या जॉग्रफीच्या कंपोनंट मध्ये जातं. पण हा टॉपिक तुम्हाला सोशिओलॉजीत दिलाय ना, येस ऑर नो, राईट. वैकल्पिक विषयात डिस्कशन करायचंय तर वैकल्पिक विषयासंदर्भातलं तशा प्रकारे चर्चा करावी लागेल. ओके राईट. म्हणजे उदाहरणार्थ डिस्कशन जीएसचं करायचंय, पण जीएसचं करता करता तुम्हाला इथे विचारवंत वापरावे लागतील, बरोबर राईट. तर वाढीचे घटक, एक उदाहरण तुम्हाला सांगतो. आता जन्म, मृत्यू आणि स्थलांतर हे वाढीचे घटक जर असतील, लोकसंख्या वाढीचे, तर अर्थातच त्याचा समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून काय परिणाम होतोय त्याच्याबद्दल आपल्याला चर्चा करावी लागते. येते लक्षात. किंवा जन्मदर वाढतोय, मृत्यूदर कमी होतोय, त्याचा समाजावर काय परिणाम होतोय. आपण म्हणतोय तरुणांचा देश आहे, तर तरुणांचा जर देश असेल तर त्या तरुणांच्या देश असल्यामुळे त्याचा सामाजिक संरचनेवर काय परिणाम होतोय. म्हणजे तरुण जर निधर्मी होत चाललेले आहेत, तरुण शिक्षणाला जास्त ओढा शिक्षणाकडे आहे, तरुण तंत्रज्ञानाकडे जास्त फोकस करताय, तर थोडक्यात समाज रचना तुमची तशी बदलते, सामाजिक बदल तुमचे होत आहेत. पण याचं कारण काय झालं मग याचं कारण झालं अल्टिमेटली जन्मदर आणि मृत्यूदर. तर अशा पद्धतीने समाजशास्त्राची लिंकेज करून आपल्याला हे पॉइंटर बघायचे. येते लक्षात. जीएस मध्ये जीएस नुसार हे डिस्कशन करायचं नाही. आय होप हे समजलं असेल तुम्हाला. तर हे युनिट झालं युनिट नंबर 6 आणि युनिट नंबर 7 शेवटी आपण काय बघतोय बघा, भारतीय स्थित्यांतराच्या समस्या. तो कोणतं स्थित्यांतर, तर सामाजिक संरचना जी बदलते त्याच्यामुळे जी स्थित्यांतर होत आहेत, तर त्या स्थित्यांतरामध्ये काय काय समस्या समोर येत आहेत त्या डिस्कस करायच्या. समस्या असणारच आहेत ना. म्हणजे असं आहे का की काहीतरी घटकांनी प्रयत्न केले आणि त्या घटकांमुळे सामाजिक संरचनेत बदल झाला आणि ते बदल सगळेच चांगले झाले, असं होत नसतंय. मग जर असं होत नाही तर मग समस्या काय काय येत आहेत, तर ऑब्व्हियसली विकासाचे अरिष्ट म्हणजे विस्थापनाची समस्या येते, पर्यावरणाचे प्रश्न येत आहेत, शाश्वतता येते. म्हणजे जास्तीत जास्त विकासाला भर दिला तर पर्यावरण संवर्धनाचा प्रश्न येतोच, हे आपल्याला माहितीच आहे, हे जुनच आहे, आपण अर्थव्यवस्थेत पण शिकतो. म्हणून मी म्हटलं युनिट नंबर 6 आणि युनिट नंबर 7 हे जीएस ला जुळवून घेणारे युनिट आहे बऱ्यापैकी, असं आपण म्हणू शकतो. दारिद्र्य, वंचितता आणि विषमता. आता हा टॉपिक परत आठवतोय का तुम्हाला? युनिट नंबर 5 पेपर नंबर 1 स्थरीकरण आणि गतिशीलता, बरोबर राईट. स्ट्रॅटिफिकेशन आणि मोबिलिटी. तर त्याच्यातलाच हा पॉईंट इथे रिपीट आहे. म्हणून आता हा पॉईंट परत इथे बघणार नाही आपण डिस्कशन करताना. हा तिकडे बघितलाय तर तो तिथेच डिस्कस होईल. आणि इथे जरी विचारला गेला पेपरमध्ये, असं थोडी दिलेलं आहे तुम्हाला की युनिट 1चा हा प्रश्न आहे, युनिट 2चा हा प्रश्न आहे, असं थोडी दिलंय. डायरेक्ट प्रश्न दिलेत ना. मग जर डायरेक्ट प्रश्न दिलेत तर याच्याबद्दल तुम्हाला कुठे लिहिता आलं पाहिजे, याच्याबद्दल तिकडे लिहायचं, इथे नाही लिहायचं. येते लक्षात. ओके. तो ही लिंकेजेस पुन्हा एकदा. त्याच्यानंतर महिलांवरचे हिंसाचार, जातीय संघर्ष, वांशिक संघर्ष, धर्माधारित संघर्ष, धार्मिक पुनरुज्जीवन. परत आठवत आहे काही तुम्हाला? रिलिजियस रिवायवलिझम बघितलं होतं आपण. रिलिजियस रिवायवलिझम, फंडामेंटलिझम, परत धर्म आणि समाज याच्यात बघितलं होतं है ना. तो हा मुद्दा परत तिकडे लिंक होतोय, तो तिकडून अभ्यास करायचा आहे. सो थोडक्यात हे ज्या समस्या तयार होत आहे, निरक्षरता आणि विषमता, तो ह्या सगळ्या समस्यांचा अभ्यास, सामाजिक संरचनेमध्ये झालेल्या बदलांमुळे समस्या ज्या तयार झाल्या त्या समस्यांचा अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यावर उपाययोजना करायचे.
ओपन एंडेड प्रश्न आहे याच्यावर, अतिशय सोपा टॉपिक आहे ठीक आहे, आणि म्हणून ओपन एंडेड प्रश्न येतात. ओपन एंडेड याचा अर्थ असा होतो की तुम्ही काहीही लिहिलं तर मार्क तर मिळणारच आहे, सोडून द्यायचं नाही आपल्याला हे. ओके, लक्षात येतंय? तो असा हा झाला तुमचा युनिट नंबर 7 पेपर 2 भाग क. ओके राईट, तो इथे तुमचा हा पेपर 2 चा सिलेबस संपतो, डिकोडेड सिलेबस. आय होप तुमच्या लक्षात आलं असेल की लिंकेजेस सगळ्यात महत्वाचे आहेत, ओव्हरलॅपिंग सगळ्यात महत्वाची आहे. आयसोलेटेड तुम्ही लिहू शकत नाही की एवढाच टॉपिक आहे तर याच्यापुरता अभ्यास करू आणि त्याच्यावरचा तेवढ्या पुरता प्रश्न लिहू, असं जमत नसतंय. ओके, सो त्याच्यामुळे लिंकेजेस लावून शिकूयात. ओके राईट, आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात युट्यूबवर पुढच्या व्हिडिओसाठी. थँक्यू सो मच, बाय बाय, टेक केअर.